अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। काशाय वास समजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान क्रीडन परं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवर उपस्थित असणाऱ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि हा व्हिडिओ यूट्यूबवरती नंतर पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार। आपल्या सगळ्यांना ऐकायला येतंय ना? कोणीतरी लिहिलंय ऐकायला येत नाही। काय आहे की केव्हा तरी कोणी म्हणतं की दिसत नाही आहे, आवाज येत नाही आहे, तर कधी कधी आपापल्या ठिकाणी पण इंटरनेटचा काही प्रॉब्लेम असेल म्हणून येत असेल, पण बहुतांशी सर्व लोकांना ऐकायला येत असेल आणि पिक्चर नीट दिसत असेल अशी माझी कल्पना आहे। पुढे सरकूया। आजच्या दिवशी जसं काल आपल्याला सांगितलं की उद्या जगन्मिथ्या या विषयावरती थोडीशी चर्चा करायची। काल आपण शंकराचार्य स्वामी महाराजांचा जन्मकाळ, त्यांच्या जन्माख्यानाची गोष्ट आणि सत्पुत्र का आवश्यक असतो, एक वेळ संतती जन्माला आली नाही तरी चालेल, गांधारीच्या पोटी शतमूर्ख 100 पुत्र जन्माला आले पण उपयोग काय होता, म्हणून आलीच संतती पोटी जन्माला तर ती एक आला तरी चालेल पुत्र जन्माला, पण तो सत्पुत्र असला पाहिजे, आचार्यांसारखा असला पाहिजे, छत्रपती शिवाजी संभाजींसारखा असला पाहिजे, असं आपण कालच्या एकंदरीत असलेल्या भागातून पाहिलं। आचार्यांचा जन्माख्यान सांगितल्यामुळे टेंबेस्वामी महाराजांची जय जय शंकर भगवत पूज्य पदाचार्य आर्यवरारतिक्यमिदंतेस्तु जितानार्य अशी आरती सुद्धा आपण पाहिली। त्यात महाराज असं म्हणाले की तम वासुदेव दंड्यहम अत्रिजमिव वंदे। मी अत्रिज स्वरूप, अत्रिपुत्र दत्तात्रयांना माझं शरीर, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही वाणी मी दत्तगुरूंना समर्पित केलेली आहे। आणि या कारणास्तव मी आचार्यांचं सगळं जरी वर्णन केलेलं असलं तरी दत्त स्वरूपातल्या शंकराचार्यांना मी वंदन करतो। किती एकात्मता भाव टेंबेस्वामींसारख्या अधिकारी महापुरुषांनी पण गाठलाय। आचार्यांचं चरित्र आहे त्या अर्ध्या पाऊण तासात, एका तासात सांगणं हे केवळ अशक्यप्राय, म्हणून मी काल शेवटी बोलताना असं म्हणालो होतो की महिमनात जसं वर्णन करून ठेवलेलं असतं किंवा महिमनात जसं वर्णन करून ठेवलंय की लिखती यदि गृहीत्वा शारदास सार्वकालम तदपि तव गुणानां ईशपारण्ययाती, हेच सूत्र इथे आहे। अगदी ते समुद्राची शाई केली, पर्वताचे डोंगर, त्या पर्वत डोंगराची भुर्जपत्र केलं आणि कितीही जरी वेगवेगळी अशा पद्धतीचं समुद्राची शाई केली तरी सुद्धा लिखाण तुमचं केलं जाणार नाही, तुमच्याविषयी बोलताना वाणीला मर्यादा पडतील, असं जसं वर्णन केलंय तदपि तव गुणानां ईशपारण्ययाती। तसंच आचार्यांचं समग्र चरित्र सांगायला खूप वेळ लागेल। दशोपनिषदावरती लिहिलं, प्रस्थानत्रयी ज्याला म्हणतात, श्रीमद भगवद्गीतेवरती त्यांनी भाष्य लिहिलं, सूत्र ग्रंथ ब्रह्मसूत्र जे त्या ब्रह्मसूत्रांवरती आचार्यांनी लिहिलं, त्यामुळे ब्रह्मसूत्र म्हणजे सूत्रभाष्य, त्याच्यानंतर श्रीमद भगवद्गीतेची टीका लिहिली आणि दशोपनिषद, त्या दशोपनिषदांवरती लिहिलं, अशी प्रस्थानत्रयी तुमच्या माझ्यासाठी उपलब्ध करून दिली। श्रीमद शंकराचार्य स्वामी महाराजांनी सर्वप्रथम जर कुठल्या स्तोत्रावरती टीका केली असेल, टीका म्हणजे आपण मराठीतला अर्थ टीका घेतो तो वेगळा, पण टीका या शब्दाचा
संस्कृत भाषेतून अर्थ असा आहे की टीका या शब्दाचा मूळ अर्थ असा आहे की जे लिहिलंय ते सविस्तरपणे सांगणं. म्हणजे समजा एक ओळ आली असेल, त्या ओळीचं विवरण सविस्तर लिहिणं त्याला टीका असं म्हणतात. म्हणून प्रस्थानत्रयीवरती श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी टीका लिहिली. त्याच्यानंतर पहिली जर टीका कुठल्या स्तोत्रावरती लिहिली असेल तर त्या स्तोत्राचं नाव आपल्यासाठी मुद्दाम सांगतो. त्या स्तोत्राचं नाव आहे विष्णू सहस्रनाम. आचार्यांनी पहिली टीका ही विष्णू सहस्रनाम या स्तोत्रावरती केली. मग प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलं. म्हणून त्यांची प्रार्थना करताना, स्मरण करताना असं करतात की श्रुतिस्मृती पुराणानाम आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. अशा आचार्यांच्या चरणी पुनः पुनः सतत वारंवार आपण नम्र भावनेनं नतमस्तक होऊया. जगद्गुरो श्री भाष्यकार जय पूज्यपादवर्य. यती महाराज म्हणाले ब्रह्मात्मैक्यम बोधय स्वामीन अद्वैताचार्य. आजच्या दिवशी केदारनाथाचा पण पट उघडलेला आहे आणि तिकडेच केदारनाथाच्या इकडे मागे एक या आत्ताचा जो मोठा फ्लड झाला, मोठा महापूर येऊन गेला 2013ला, त्याच्या आधी शंकराचार्यांची जी समाधी स्थळ म्हणून सांगितलं जातं, लौकिक अर्थाने देह कांचीपीठामध्ये जरी समर्पित केला तरी स्थूल देह तिथं सोडला, पण सूक्ष्म देहानं आचार्यांची जी समाधी स्थळ सांगतात ते केदारनाथच्या मागची बाजू आहे. तिथे पूर्वी एक दंड आणि एक अशी भिंत होती, ती त्या फ्लडमध्ये, त्या महापुरामध्ये उद्ध्वस्त झाली. आता पुन्हा त्या ठिकाणी त्याचं आचार्य मठाची तिथे पुन्हा बांधणी होते. आपण जर कधी पुढे मागे केदारनाथला गेलात तर त्याच्या मागच्या बाजूला आचार्यांचं स्थान, तिथे एक गुफा होती, तिथे ते मंदिर उद्ध्वस्त झालंय. पण आता त्या मंदिराचं बांधकाम पुन्हा बद्रीनाथ केदारनाथ समिती पुन्हा करत आहे. आज केदारनाथचा पट उघडला, उद्या बद्रीनाथाचा पट उघडेल. एक एक पट उघडतायत. तर केदारनाथाचं स्मरण एवढ्यासाठीच करूया की आचार्यांचं जे लौकिक अर्थाने त्यांनी जो देह ठेवला आहे, अवघ्या वयाच्या 32व्या वर्षाच्या आतमध्ये सगळं अद्वितीय असं कार्य करून श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी समाधिस्थ झाले. पण महत्त्वाचा सिद्धांत आचार्यांनी काय दिला आपल्याला, त्याच्यावरती आपण त्यांच्या जन्माच्या आदल्या दिवशी चर्चा केली. काल फक्त जन्माख्यान पाहिलं आणि आज पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा जो सिद्धांत आहे, त्याच्यावर थोडीशी यथामती यथाशक्ती चर्चा करणार आहोत. मी काल बोलतानाच म्हणालो होतो की आपल्याला असं वाटेल की हे खूप काहीतरी कठीण आहे बुवा, कळत नाही आहे किंवा डोक्याला थोडं जडत्व येईल, पण असं नाही आहे. आपला तो विषय नसतो झालेला, आपल्याला त्याविषयी रुची नसते, म्हणून आपण त्यापासून लांब लांब पळत असतो. पण तत्वाचं ज्ञान ते जसं जसं आपल्याला व्हायला लागतं, मग ते शब्दरूपानं का होईना अनुभूतीच्या स्तरावरती नंतर येईल, पण तत्वाचं ज्ञान शब्दाच्या पातळीवरती तरी किमान आपल्याला कळावं, त्या व्याख्या आपल्याला कळाव्यात. त्याच्या ज्या परिभाषा आहे, ती वेदांत शास्त्राची जी परिभाषा आहे, अगदी फार मोठं वेदांती भाषा नाही, पण छोटे छोटे जे जे शब्द वेदांत शास्त्रात आले ते आपण जर परिभाषा जर त्याची आपल्याला कळली तर आपल्याला त्याचा आनंद होतो. आणि म्हणून शब्दज्ञानानं जे ज्ञान घ्यायचं ते ज्ञान आपल्याला अनुभूतीच्या ज्ञानासाठी उपयोगी पडतं. आपलं अशी एक वृत्ती असते की भाव, भक्ती किंवा या पद्धतीची काही चर्चा आपल्याला नेहमी तुमच्या माझ्यासकट आपल्या सगळ्यांची रुचीच ती आहे. किंबहुना आपण सगळी माणसं गोष्टी वेल्हाळ असतो. म्हणजे आपल्याला अशा काही गोष्टी सांगितल्या की आपण त्यात आपलं मन रंगतं. श्रोत्यांच्या मनाची एक मानसिक वृत्ती अशी असते की काही गोष्टी सांगा, गोष्टी सांगितलं की मन रमतं. साधारण सिद्धांत आले की माणसांना जरा कंटाळा येतो, पण गोष्टी आल्या की माणूस असा तजेलदार होतो, कारण आपण सगळे गोष्टी वेल्हाळ असतो. आपल्याला जर कोणी
10 मिनिटं डोळे मिटून बसूया का, विष्णू सहस्रनामाचा पाठ म्हणूया का, एक 15-20 मिनिटं शांत बसूया का, असं म्हटलं तर आपल्याला कंटाळा येईल, झोप येईल, जांभया येतील. पण तेच लोक कुठलाही विषय घेऊन, अगदी राजकारणाचा घेतला, पाकिस्तानमधला पंतप्रधान काय करतोय, झाली चर्चा सुरुवात. अर्धा तास कधी झाला, 1 तास कधी झाला कळणार नाही. एखाद्या सिनेमातल्या ॲक्टरबद्दल आपण एखादं बोलायला लागलो की त्याच्यावर तासनतास बोलायला तयार असतो, कारण आपण गोष्टी वेल्हाळ असतो, गोष्टीत रंगून जाणं आपल्याला आवडत असतं. पण तत्वाची चर्चा आपण हे जरा क्लिष्ट आहे, बाजूला राहू द्या असं म्हणून बाजूला टाकतो. कसं आहे की आपल्याला शब्दज्ञान होणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक सोपा दृष्टांत व्यवहारातला सांगतो. समजा मला नरसोबावाडीहून मुंबईला जायचं आहे. एक उदाहरण, हे दृष्टांत मी दररोज सांगतो. दृष्टांत हा सर्वंकष असत नाही, त्याला असे पैलू किंवा फाटे फोडायचे नसतात, परत त्यात काही निराळे प्रश्न विचारायचे नसतात. दृष्टांत हा फक्त तो सिद्धांत समजून घेण्यासाठी असतो. दृष्टांत तेवढा एकदेशी द्यावा लागे वस्तू कळावयासी. ती वस्तू कळण्यासाठी दृष्टांत असतो, सिद्धांत पटवून देण्यासाठी. एक नरसोबावाडीतून मुंबईला जायचं आहे. आता नरसोबावाडीतनं मुंबईला जाताना कसं जायचं हे मला माहिती आहे, फक्त एक मुद्दा म्हणून आपण दृष्टांत घेतोय. मग आपण त्याची चर्चा करतो. मला मुंबईला जायचं आहे, माझ्याकडे गाडी आहे, वाहन आहे, किती किलोमीटर आहे, चर्चा करतो. मग गाडी कुठली आहे, प्रवासी किती असणार आहेत, प्रवासातनं आपल्याला मुंबईला पोचायचं म्हणजे मुंबईत कुठं जायचं आहे, ठाण्याकडे जायचं आहे, बोरिवलीकडे जायचं आहे, दादरकडे जायचं आहे, पालघर, तिकडे डहाणू, वसई, विरार तिकडे जायचं आहे, तो टप्पा पार करून पुढे जायचं आहे, का खुद्द मुंबईत जायचं आहे, का पनवेल नवी मुंबईकडे जायचं आहे, मुंबईत कुठं जायचं आहे त्याची चर्चा करतो. म्हणजे शब्दचर्चाच करतो ना. आता हे सगळं ठरलं, गाडी ठरली, प्रवास ठरला, प्रवासी ठरले, किती वाजता जायचं ठरलं, नरसोबावाडीतून मुंबईत कुठं जायचं हे पण कळलं. आणि मग आता मुद्दा आला, आपण प्रश्न विचारतो, कुठले कुठले रस्ते येतो, इथून कसं जायचं. मग कोणीतरी एक जण येतो, तो सांगतो तुम्ही असं शिरोळपर्यंत जा आणि सरळ गेलात की जयसिंगपूर बायपास होतं आणि तुम्ही सरळ सांगलीला जा, सांगलीतून पुढे इस्लामपूरकडे जा, आष्टा, इस्लामपूर, मग मुख्य हायवे लागेल, मग तुम्ही पुण्याला जा, मग पुण्यातनं मुंबई, सरळ रस्ता आहे. मग एक जण म्हणाला असं नका करू, असं पण तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही शिरोळमधनं डावीकडे वळलात की हातकणंगले म्हणून गाव लागतं, तिथपर्यंत जा, तिथून मधल्या एका रस्त्यानं जा, तिथून हायवे तुम्हाला लागेल. तिसरा म्हणतो अहो असं कशाला करता, तुम्ही डावीकडे वळा आणि सरळ शिरोली नाक्यापर्यंत जा, शिरोली नाक्याला पुलाच्या इथे खाली की तुम्ही राईट एकदा घेतलात, टर्न घेतलात की सरळ पुणा रोड लागतो. म्हणजे आपल्याला वेगवेगळे रस्ते वेगवेगळ्या माणसांना विचारल्यानंतर आपल्याला कळतात. मग आपण ठरवतो की या मार्गाने गेल्यानंतर किती किलोमीटर अंतर होईल, या मार्गाने गेलो तर किती अंतर येईल, कसा रस्ता आहे, त्या मार्गाने गेलो तर किती किलोमीटर्स होतात, रस्ता कसा आहे, हे सगळं शब्दानं ज्ञान आपण घेतो. मग कोणीतरी आपल्याला त्यातले गोष्टी समजावून सांगतो की जरा तिथे गेलात ना अमुक ठिकाणी की डावीकडे वळायचं बरं का, सरळ जायचं नाहीये, हे शब्द ज्ञान आहे, आपण लिहून घेतो. आता हे एखादा म्हणेल अहो ते गुगल आहे की ते सांगतं. गुगल जरी असलं तरी ते गुगलवरती फीड केल्यानंतर ती गुगलच्या ठिकाणी ते सांगतात ना, टर्न लेफ्ट, टर्न राईट. याचा अर्थ असा की कुठेतरी शब्दद्वाराच आपल्याला ते कळतं की आता डावीकडे वळायचं आहे, आता उजवीकडे वळायचं आहे. मग हे शब्दाचं ज्ञान घेऊनच आपण प्रत्यक्षात जशी कृती करतो, अगदी तसंच इथे आहे, अगदी तसं. मला कळायला नको का की शम म्हणजे काय, मला कळायला नको का की दम म्हणजे काय, मला कळायला नको का की तितिक्षा कशाला म्हणायचं, मला कळायला नको का मुमुक्षुत्व कशाला म्हणायचं. हे शब्दानं का होईना मला ते ज्ञान, त्याची व्याख्या, त्याची परिभाषा कळायला नको का. ती जेव्हा केव्हा मी कळून घेईन किंवा ती जेव्हा केव्हा मला कळेल तेव्हा मग प्रत्यक्ष मार्गक्रमणा करणं माझ्यासाठी फार सोपं आहे. म्हणून आधी शब्दज्ञान पण होणं फार महत्त्वाचं आहे त्या त्या विषयाचं, आणि मग शब्दज्ञानानंतर प्रत्यक्ष कृती. म्हणून मी परवा अप्पांचं एक वाक्य, परमपूज्य अप्पांचं एक वाक्य तुम्हाला सांगितलं होतं. परमपूज्य वरदानंद भारती म्हणायचे, आधी विचार, मग पक्केपणा आणि मग कृती. म्हणून ते जे विचार येतात ते शब्दबद्ध होतात, त्याच्या व्याख्या होतात आणि त्या व्याख्यांवरती विचार केला जातो, तो विचारांचा पक्केपणा होतो. जसं मी मगाच्या दृष्टांतात सांगितलं, 3 मार्ग मला सांगण्यात आले. एक मार्ग सांगितला शिरोळमधनं सरळ सांगली मार्गे पुण्याला जा, आष्टा, इस्लामपूर
मार्गे. एकाने सांगितलं मधनं हातकणंगल्यातनं तुम्ही पेठ वडगावमधनं जा. तिसरा म्हणाला शिरोली नाक्यातनं जा. 3 मार्ग आले. मग ते 3 मार्ग कळल्यानंतर मी ठरवलं की कुठले किलोमीटर्स आहेत, कुठल्या मार्गाने गेल्यानंतर माझं हित नेमकं कशात आहे. शब्दज्ञानानं कळल्यानंतर मग पक्केपणा, म्हणजे आधी विचार, मग पक्केपणा आणि मग कृती, हा मुद्दा सांगण्यासाठी मी आता हे उदाहरण सांगितलं. म्हणून आधी एकदा विचार तर पक्का होऊ द्या, मग तो विचार पक्का झाल्यानंतर मग मार्गक्रमणा सुरुवात. म्हणून आधी शब्दज्ञानाला परमार्थ मार्गात फार आवश्यकता आहे. मग त्याचा विचार करताना श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामींनी आपल्याला सर्वात महत्वाचा जो सिद्धांत दिला, अद्वैत वेदांत ज्याला आपण म्हणतो, की मी जीव नाही आहे, मी ब्रह्मस्वरूपच आहे मुळी. जीव हा ब्रह्म एव, जीवो ब्रह्मैव ना परहा. दोनपणा नाही असं एकत्व त्या जीवाच्या ठिकाणी आहे. तो दिसायला जीव आहे पण तो प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच आहे. मग ब्रह्म कसं आहे त्याची व्याख्या आपण परवाच्या 2 दिवसापूर्वी केली. ते सत्य आहे, नित्य आहे, मुक्त आहे. त्याची व्याख्या आपण केली. ते अखंड आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे. अशा पद्धतीची व्याख्या आपण 2 दिवसापूर्वी पाहिली, सविस्तरपणे पाहिली. आता ब्रह्म सर्व व्यापक आहे, अखंड आहे. मी परवा टेंबे स्वामींच्या स्तोत्राचं एक आपल्याला प्रमाण दिलं होतं. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, त्याचे पहिला श्लोक आहे, जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञाने जयाच्या नर हो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. गाणगापुरामध्ये महाराजांनी हे स्तोत्र लिहिलंय बरं का, फार सुंदर स्तोत्र आहे. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो सत्य आहे. पहिला शब्द टेंबे स्वामी महाराज सोप्या मराठीत प्राकृतात आपल्याला तेच वेदांताचं, शंकराचार्यांचं ज्ञान अद्वैत वेदांत सांगतात. जो सत्य आहे, एक्झिस्टिंग आहे, पण कसा आहे, सत्य स्वरूपात आहे, तो अखंड आहे. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा. याचा अर्थ आपल्या लक्षात आला का, की दत्त महाराज हे परिपूर्ण आत्मा आहेत आणि आपण मात्र अपरिपूर्ण आहोत. याचा अर्थ आपण जीवदशा धारण केलेली आहे. म्हणून मी परवा बोलताना एक वाक्य म्हणालो होतो की मी अल्पज्ञ आहे, दत्त महाराज सर्वज्ञ आहेत. माझ्या बुद्धीला, माझ्या शरीराला, माझ्या वाणीला मर्यादा आहेत, दत्त महाराज अमर्याद आहेत. मी एकाच जागी, आता आपण प्रत्येकजण आपापल्या घरात आहोत की नाही, मी माझ्या घरात बसलोय, आपण आपल्या घरात बसलाय, म्हणजे एक जी स्पेस ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला वेदांतशास्त्र आकाश असं म्हणतं. त्या आकाशातली किंवा त्या अवकाशातली एक विशिष्ट पोकळी भरून काढण्याचं काम मी आत्ता तुम्हाला दिसतोय, मी बसलोय, म्हणजे या पोकळीतली एक जागा मी भरून काढली आत्ता इथे. मी किती व्याप्त आहे, मी एवढाच व्याप्त आहे. हे पंचभूताचं शरीर धारण केलं, हा जितका मी तुम्हाला आत्ता बसलेला दिसतोय किंवा मी आत्ता मांडी घालून बसलोय, तुम्ही जिथे जिथे आपल्या आपल्या ठिकाणी बसलाय, आपण या स्पेसमधली फक्त तेवढीच जागा व्याप्त केली. दत्त महाराज सर्वत्र व्याप्त आहे. ते एका विशिष्ट जागेपुरते मर्यादित नाही, ते सर्वत्र व्याप्त आहेत, सर्वव्यापी आहेत. म्हणून शब्दप्रयोग काय केला, जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा. जे नित्य आहे, ब्रह्म कसं आहे, ते नित्य आहे. वाडीच्या दत्तपादुकांची पूजा करताना सतत रोजच्या पूजेचा आनंद नित्य आहे, नित्य आनंददायी आहे. काल केली ना पूजा असं नाही, काल केली ती कालची काल, आज केली नित्य नूतन. भगवंताची कीर्तन किंवा भगवंताची कथा ही नित्य नूतन आहे. तुम्ही बघा, जे या मार्गात आहेत, जे या कीर्तन क्षेत्रात श्रवण करतात, श्रोतृवृंद म्हणून आहेत, तेच आख्यान पार्थाचं अहंकार धुळीस मिळवला भगवंतांनी, मारुतीरायांनी. आपण शरसेतू आख्यान याच्या आधी ऐकलं, 12 वर्षापूर्वी ऐकलं, परत आज ऐकलं. परत ऐकताना पण तीच मजा येते, कारण ते नित्य नूतन आहे. भगवंताची कथा, भगवंताच्या लीला, भगवंताचं अस्तित्व हे चैतन्यमयी आहे. आपला विषय हा चालला होता की दत्त महाराज हे सत्य स्वरूप आहे, म्हणजे ब्रह्म जे आहे ते सत्य आहे, ते नित्य आहे. त्यांची कथा, त्यांच्या लीला, त्यांच्या विषयी जे जे म्हणून काही ज्ञान आहे ते नित्य. मग
ते सत्य आहे. दुसरं कसं आहे तर ते चित्त म्हणजे चैतन्यानं भारावलेलं आहे. बघा, ह्या संकल्पना ऐकून ठेवायला काय हरकत आहे या निमित्ताने. दत्त महाराज कसे आहेत, ते सत्य आहेत, ते नित्य आहेत. म्हणजे ब्रह्मवस्तू कशी आहे, ते सत आहेत, ते चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप आहेत आणि आनंद स्वरूप आहेत. म्हणून आपण जे सच्चिदानंद हा जो शब्द ऐकतो नेहमी कानावरती आपल्या पडला असेल, तो सच्चिदानंद याचा अर्थ असतो आहे जे सत आहेत, जे चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप आहेत आणि जे आनंद स्वरूप आहेत. दत्तप्रभू किंवा परब्रह्मवस्तू ही सत म्हणजे सत्य आहे, ती चित्त म्हणजे चैतन्यदायी आहे, चैतन्य स्वरूप आहे. ब्रह्म हे चैतन्य स्वरूप आहे, म्हणून शब्दप्रयोग काय, ब्रह्मचैतन्य. ब्रह्म हे चैतन्य स्वरूप आहे. आपण पण चैतन्य स्वरूप आहोत, पण आपल्या ठिकाणचं चैतन्य हे वस्तूवर अवलंबून असतं, परिस्थितीवर अवलंबून असतं, व्यक्तीवर अवलंबून असतं, पैशावर अवलंबून असतं. आपल्या ठिकाणचं चैतन्य म्हणजे जाणीव. आपण कधी उत्साही असतो, कधी निरुत्साही असतो. माझे पैसे अचानक माझ्या खिशातले गेले किंवा मला व्यवसाय करताना कुठे, ब्रह्मवस्तू तशी नाही. लाभा लाभव जया जयऊ त्याच्या पलीकडे ती गेलेली असते. आणि जी फायदा तोटा, एक लक्षात घेऊया, फार सोपेपणाने सांगायचं झालं तर द्वंद्वात्मक भूमिकेत जगतो त्याला जीव असं म्हणतात, आणि द्वंद्वातीत अशी अवस्था जो उपभोगतो किंवा अशा स्वरूपाचा जो असतो त्याला ब्रह्म असं म्हणतात. अगदी सोप्या भाषेत बोलायची आजच्या दिवशी व्याख्या तर, जे सगळं जगच द्वंद्वात्मक आहे. हे जग आहे ना, ते जगच मुळात द्वंद्वात्मक आहे. कसं द्वंद्वात्मक आहे पहा. आपण आपल्या बोलीभाषेमध्ये असे किती उदाहरण आपल्याला सांगता येतील. आपण काय किती द्वंद्वात्मक बोलतो पहा, किती जोडून दोन दोन शब्दाशिवाय आपले बोलणं पूर्ण होतच नाही मुळे. पहा, एक उदाहरण सांगतो. येणं, येणं असं म्हटलं की जाणं आलं. येणे जाणे. बसला उठला, आला गेला, आत बाहेर. वर असं म्हटलं की खाली. वर म्हणजे त्याच्या विरोधार्थी काहीतरी एक जोड द्वंद्वात्मक. वर खाली, आला गेला, उठला बसला. प्रत्येक गोष्टीत आपल्याला द्वंद्वात्मक बोलायची सवय आहे. काय पाणी बिणी घेतलं का? पाणी म्हणजे काय ते कळलं, बिणी म्हणजे काय असतं हो? जरा विनोदानं फक्त एवढंच सांगतो, आपण नेहमी बघा असं जोड शब्द बोलतो, कारण द्वंद्वात्मक सगळं जग. कप म्हटलं की बशी आहे, तांब्या म्हणलं की भांडं आहे, तांब्या भांडाणा. तबला डग्गा, तबला पेटी. एक म्हटलं की दुसरं पाहिजे. एकाला एक जोडू नये. जग द्वंद्वात्मक आहे. आजचा विषय असतोय की जगन मिथ्या, असा आचार्यांचा सिद्धांत आहे. ब्रह्म सत्यम हे आपल्याला त्यांनी सांगितलं की ब्रह्म हे केवळ एकटं सत्य आहे, बाकी हे जे दिसणारं दृश्य जगत आहे ते सगळं मिथ्या आहे म्हणाले, खोटं आहे. त्याच्यावरच आज आपल्याला चर्चा करायची, म्हणून ते जितकं सोपं करून मांडता येईल किंवा बोलता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय आजच्या दिवशी. आजच्या बोलीभाषेमध्ये आपल्याला सहजपणे कळेल अशा पद्धतीने. इथे कुठेही पांडित्य नाहीच आहे माझ्या ठिकाणी, पण पांडित्य दाखवायची लालसा आहे किंवा मला काहीतरी कळलंय हे बघा असं वगैरे, असा कुठलाही अगदी क्षमा मागून सांगतो, असा कुठलाही भाव नसून जे काही छान एक तत्वचर्चा आहे नेहमी आपण ऐकतोच ना. वरवरचं खूप ऐकतो, उथळ 10 फुटावरचं, जरा 100 फुटावरचा जाऊन विचार करूया. थोडं उंचीवर जाऊन थोडासा विचार करूया. काय म्हणायचं आहे आमच्या महापुरुषांना, काय म्हणायचं आमच्या संत सत्पुरुषांना. वेदाचा तो हे म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. या ऋषीमुनींची वाणी संतांना सांगायची असते, आणि ते सुद्धा आम्ही पाहणार नसू आणि कंटाळा करणार असू तर काय उपयोग आहे. म्हणून परब्रह्म वस्तू ही सत्य आहे. हे जग आहे ते द्वंद्वात्मक आहे. येणं म्हटलं की जाणं आहे, बसणं म्हणलं की उठणं आहे, चहा म्हणलं की चहा पाणी आपण म्हणताना म्हणतो. हे बोलीभाषेतलं आहे, अगदी शब्दशः घेऊ नका. कितीही आपण काय पोळी बिळी केली का, पोळी कळलं. बिळी म्हणजे चहा बिहा घेतला का, चहा कळला. बिहा म्हणजे आपल्याला जोड काहीतरी बोलल्याशिवाय आपल्याला भागतच नाही. आपल्याला जोड काहीतरी लागतंच, द्वंद्वात्मक असतं. चप्पल बिप्पल, चप्पल कळलं, बिप्पल म्हणजे काय. हे एवढ्यासाठी सांगतो की आपण जोडून शब्द बोलतो, आपल्याला द्वंद्वात्मक बोलायची. माझे गुरुजी तर पुढे जाऊन फार मजेने सांगायचे, जग
हा शब्द सुद्धा दोन अक्षरी एक शब्द आहे, ज आणि ग. काय बहारीची कोटी गेली बा. हे इतकं सगळं द्वंद्वात्मक तुम्हाला सांगितलंच, पण हा जग नावाचा शब्द सुद्धा जो मिथ्या आहे, जे जग, ते जग सुद्धा दोन अक्षरी एक शब्द आहे. दोन अक्षर वेगळी आहेत, ज हे वेगळं अक्षर, ग हे वेगळं अक्षर. ही दोन म्हणजे तो जग हा शब्द सुद्धा द्वंद्वात्मक आहे. ज आणि ग द्वंद्वात्मक आहे. ज ग दोन शब्द एकत्र आले. आता पुढची बहार सांगतो आपल्याला. ज ग दोन अक्षर एकत्र आली द्वंद्वात्मक. याची नेमकी व्याख्या काय? तर आमचे गुरुजी सांगायचे किंवा सगळे कीर्तनकार प्रवचनकार सांगतात, ज म्हणजे ज जन्माला येणे, आणि ग ग म्हणजे ग गमन करणे. येणे आणि ग गमन करणे. ज जन्माला येणे, ग गमन करणे. येणे आणि जाणे, गेल्यानंतर पुन्हा जन्माला येणे, आलो की पुन्हा मरणे, मरण की पुन्हा जन्माला येणे, याला जग असं म्हणतात. सोपी व्याख्या. ज जन्माला येणे, ग गमन करणे. मग असं जे जग आहे ते जग केवळ मिथ्या आहे म्हणाले, खोट आहे. सत्य काय? जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, टेंबेस्वामी. जो नित्य राहे उदित प्रभात्मा. हा सूर्योदय ज्ञानाचा झाला की या सूर्याला अस्त नाही, ज्ञान सूर्याला. उदित प्रभात्मा. एकदा तो ज्ञानाचा सूर्योदय चित्तात झाला साधकाच्या, भगवत भक्ताच्या, की त्याच्या ज्ञाने जयाच्या नर हो कृतार्थ. कृतार्थ होतो जीव, तो पूर्ण आनंद समर्थ. तो गुरूंचा जो आनंद आहे तो परिपूर्ण असा सच्चित आनंद स्वरूप आहे. भगवान दत्तात्रय सत आहेत, चित आहेत, आनंद स्वरूप आहेत, नित्य आहेत, अशी आहेत. म्हणून पुढच्या श्लोकात म्हणाले, अखंड आत्मा अविनाशी दत्त, तया पदीला वितिजे स्वचित्त. अखंड आहेत, अविनाशी आहेत, अव्यय आहेत. कोण? दत्तप्रभू. आपण आलो याचा अर्थ जाणार आहोत. ज जन्माला येणे, ग गमन करणे. त्यांच्यासाठी येणंही नाही आहे आणि जाणंही नाही आहे. त्यांना सुखाची जाणीव सुद्धा नाही आहे आणि दुःखाची जाणीव सुद्धा नाही. दोन फरक आपल्या आज लक्षात आले असतील आणखीन मोकळेपणाने, की त्यांचं अस्तित्व हे कुठल्याही सुखदुःखाच्या प्रसंगावर अवलंबून नाही आहे, कुठल्या व्यक्तीच्या बोलण्या वागण्यावर अवलंबून नाही आहे, कुठल्या लाभालाभाच्या, लाभहानीच्या, तोटा फायदा याच्यावरती डिपेंड नाही आहे. पण आमचं मात्र त्याच्यावर आहे. म्हणून आम्ही वृत्ती चैतन्यानं युक्त आहोत आणि ते साक्षी चैतन्याने युक्त आहेत. आता आणखीन स्वच्छ आणि स्पष्ट आपल्याला झालं असेल संकल्पना, की ते फक्त साक्षी भावनेनं पाहतायत. अच्छा, एवढा मोठा महापूर झाला का? बरं झाला. ईश्वरी सत्तेला काय फरक पडला हो त्याच्यामुळं? काही नाही. खूप मोठा भूकंप झाला, त्यानेच निर्माण केलेलं जग आहे, त्याला माहिती आहे हे जग कसं चालणार आहे. इतक्या लोकांचे जीव गेले. लोक जे स्थूल बोलतायत ना, देव काय करतायत? देव सृष्टीचंच नियमन करतायत. अनाचारानं स्वैराचारानं वागल्यानंतर त्या पृथ्वीला, त्या धरेला फक्त पैसा कमवणे एवढं एकच टार्गेट ठेवून जर सगळेजण जगणार असतील, मी कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी जर सगळे धडपडत असतील, माझी दखल घ्या म्हणून जर सगळे धडपडत असतील, तर कुठेतरी त्या भूमीवरती आपला भार होतोय, भार. मग तो भार झाल्यानंतर त्याचं नियमन करणारी शक्ती ती आहे. मग कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी घटना घडत असतात सृष्टीतत्वात. त्याचं नियमन करणारी देवता म्हणजे जनरेशन, ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रक्शन. GOD, त्याला गॉड असं म्हटलेलं आहे. जनरेशन जनरेट करत असतो कुठे ना कुठेतरी. ऑर्गनायझेशन कुठे ना कुठेतरी सांभाळायची स्थिती त्याला करायची असते. आणि D फॉर डिस्ट्रक्शन, कुठेतरी ते जे अनावश्यक आहे त्याला तोडून टाकायचं असतं, फोडून टाकायचं असतं, अस्तित्व नष्ट करायचं असतं. G फॉर जनरेशन, O फॉर ऑर्गनायझेशन, D फॉर डिस्ट्रक्शन. त्याला गॉड ही संकल्पना दिली. आणि ह्यालाच ज्याला कोणी गॉड म्हणतात त्याला आपण सगळे दत्तभक्त, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, दत्त महाराज, राम, कृष्ण, दत्त असं म्हणतो. दत्त म्हणजे काय? उत्पत्ती, स्थिती आणि लय. G फॉर जनरेशन, O फॉर ऑर्गनायझेशन, D फॉर डिस्ट्रक्शन. ब्रह्मा, विष्णू, महेश. इतकं सोपं आहे, इतकं सरळ आहे, पण समजून घेतले ते विषय
घेतला त्यातला मुद्दा की आनंदाला उकळी फुटते. मग ब्रह्म हे अविनाशी आहे, अखंड आहे, अव्यय आहे, मी जाणार आहे, मी आज आहे तर उद्या नसणार आहे, हे संकल्पना एकदा पक्क्या झाल्या मग आपण खूप जमिनीवर वागायला लागतो. जे आमच्या भराऱ्या असतात ना, उंच उंच, मी दाखवून देतो तुला, मला नडलास काय, तुला कोर्टातच खेचतो, तुला असंच करतो, तुला दाखवून देतो. अरे आमची मर्यादा ती काय, आमची लायकी ती काय, आमची अवकात ती काय, एकदा कळलं या जगाला सांभाळणारी खूप मोठी विशाल शक्ती आहे. त्याच्या मानानं माझी यक कष्टीत, मी एवढासा सुद्धा जीव नाही हो. समुद्राच्या काठी असंख्य वाळूचे कण असतात, त्याला तरी काहीतरी किंमत असेल, माझी तर तेवढी सुद्धा या जगाच्या बाजारात किंमत नाही. हे जेव्हा जीवाला, दत्तभक्ताला, गुरुभक्ताला, सद्भक्ताला, परमेश्वराच्या भक्ताला कळायला लागतं, तेव्हा तो अतिशय नम्रतेने येतो आणि मग त्याला कळतं की माझ्यातलं वृत्ती चैतन्य जाऊ द्या. म्हणजे माझी सतत जी उथळ वृत्ती आहे, विकारामुळे ढवळून निघतंय, ते जरा कुठेतरी स्थिर होऊ द्या. ते स्थिर होऊ द्या ही भूमिका तयार व्हायला लागते. आणि मग कळायला लागतं की ब्रह्म जर सत्य आहे, यातली एक बहारीची गोष्ट आपल्याला आजच्या दिवशी सांगतो. ब्रह्म हे जर सत्य असेल तर त्याचा निघणारा जो दुसरा सेकंड थॉट ज्याला म्हणतात, त्यातनं निघणारा न व्यक्त करता, म्हणजे व्यक्त तर केलंय पण न व्यक्त करता निघालेला सेकंड थॉट काय आहे, तर सेकंड थॉट हा आहे, जर ब्रह्म हे सत्य आहे असं जर एकदा जाहीर करून टाकलं तर त्याचा अर्थच हा की जग हे मिथ्या आहे. आपल्या लक्षात आली असेल गंमत काय ती. अजून लक्षात आली नसेल तर सांगतो कसं ते. अजून लक्षात आलं नसेल तर मजेची गोष्ट सांगतो. लक्षात याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल की अजून पक्की संकल्पना कळली नसेल तर सांगतो. एकदा आचार्य अत्रे पुण्याला एका सभेत बोलत होते. आचार्य अत्रे पुण्यात एकदा सभेत बोलत होते. आता आचार्य अत्रेंसारखा प्रतिभावान माणूस, त्यांच्यासमोर अनेक माणसं बसलेली होती आणि त्याच्या आधीची काही माणसं सभा म्हणल्यानंतर एवढं पकवतात, एवढ्या गोष्टी नको नको त्या बोलतात. आज हे आलेले आहेत, आज आमचे कार्यसम्राट आलेले आहेत, आज आमच्या तालुक्याचा उत्कर्ष करणारे आलेले आहेत, आज आमच्या जिल्ह्याचे काय अगदी आकाश त्यांचं ठेंगणं पडेल त्यांची स्तुती करताना, असं वगैरे बोलून सगळी लोक काय काय कार्यक्रमात सगळा विचका झाला होता. आचार्य अत्रे बोलायला लागले आणि पटकन बोलताना आचार्य अत्रे काय म्हणाले, काय सुंदर वाक्य त्यांनी उच्चारलं. ते म्हणाले, या सभेतील काही लोक शहाणे आहेत. काय म्हणाले, या सभेतील काही लोक शहाणे आहेत. आता काही लोक जी होती त्यांना कळलाच नाही त्याचा अर्थ, ती गुगली कळलीच नाही, त्या बोलण्याचा मतितार्थ कळला नाही. त्यातले काही जण उभे राहिले, रागावून बोल, अत्रे शब्द मागे घ्या, अत्रे हा शब्द मागे घ्या म्हणाले, तुम्ही आम्हाला काय मूर्ख म्हणता तुम्ही. तो असं आविर्भावात लागले बोलायला, सभेचं वातावरण बिघडलं. अत्रे किती हजरजबाबी होते, अत्र्यांचा हजरजबाबीपणा प्रचंड होता. ते काय म्हणाले, जरा हलकं करायचं वातावरण, मूळ विषय सांगायचाच आहे आपल्याला, अजून मोठा विषय पुढे बोलायचा आहे, त्याच्या आधी थोडंसं वातावरण हलकं करायचं म्हणून हा दृष्टांत मध्येच एक काहीतरी गोष्ट. पटकन अत्रे म्हणाले, अहो म्हणाले, मी तुम्हाला कुठे मूर्ख म्हणालो, तुम्ही उभं राहून तो सिद्ध कशाला करताय. मी असं म्हणालो या सभेतले काही लोक शहाणे आहेत असं म्हणालो, तुम्ही उभं राहून आम्हाला तुम्ही मूर्ख म्हणता असं म्हणून तुमचा मूर्खपणा सिद्ध करताय. नाही पण म्हणाले, अत्रे हा शब्द तुम्ही मागं घ्या, हा शब्द तुम्ही मागं घ्या, तुम्ही आम्हाला मूर्ख म्हणू नका. अत्रे म्हणाले, ठीक आहे, मग यातले लोक अर्धे शहाणे नाहीत म्हणजे अर्धे, यातले अर्धे शहाणे आहेत म्हणल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना. मग मी असं म्हणतो, यातले अर्धे शहाणे नाहीत म्हणजे अर्धे मूर्ख आहेत. हे जसं आहे तसं यातनं 10ची संख्या उभी केली आणि 10तल्या 5 जणांना अगदी हेतुपूर्वक म्हणलं, हा अतिशय हुशार आहे, हा अतिशय हुशार आहे, हा तर त्याहून हुशार आहे, हे 5 जण आहेत ना खूप हुशार आहेत असं आपण म्हणालो आणि उरलेल्या 5 जणांविषयी काहीच बोललो नाही. आता काही बोललो का, काही बोललो नाही. काही वाक्य उद्गारलं का उरलेल्या 5 जणांना, तुम्ही मूर्ख आहात असं म्हणालो का, मुळीच बोललो नाही. तुम्ही अन्य कोणी आहात असं काही बोललो का, नाही. पण 5 जणांना जेव्हा शहाणं असं आपण पर्पजली अगदी हेतुपुरस्सर म्हटलं, तेव्हा उरलेल्या 5 जणांना त्यांना काहीही न बोलता आपण मूर्खात काढल्यासारखं आहे. आता संकल्पना आपल्या लक्षात आली असेल. मला नेमकं आत्ता काय म्हणायचं होतं, 10तल्या 5 शहाणं म्हटलं हेतुपुरस्सर, की उरलेल्या 5 मूर्ख म्हटलं नाही तरी सुद्धा मूर्ख ते आहेत असा अर्थ निघाला.
हे 5 जण शहाणे आहेत म्हणजे हे 5. हे जसं आहे तसं आघात देऊन, अगदी जोर देऊन, अगदी मुद्दा बळकटीनं सांगितला, ब्रह्म हेच केवळ सत्य आहे. याचाच मतितार्थ असा की जग हे मिथ्या आहे. ह्या मगाच्या दिलेल्या 2 उदाहरणावरून आपल्याला आता लक्षात आलं असेल काय म्हणायचं ते. हे एवढ्यासाठी उदाहरण दिलं की ब्रह्म हेच केवळ सत्य आहे असं म्हटल्याच्या नंतर दिसणारं, भासणारं, अनुभवाला येणारं जग हे मिथ्या आहे. दुसरा सिद्धांत, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि मग पुढचा सिद्धांत आहे जीवो ब्रह्मैव नापरः. आचार्यांनी सांगितलं ब्रह्म हे केवळ सत्य, ते वृत्ती चैतन्याने युक्त नसून साक्षी चैतन्याने युक्त. आणखीन एक भाग आपण पाहिला, ब्रह्माच्या ठिकाणी भेदविरहित ब्रह्म आहे. जीवाच्या ठिकाणी स्वगत भेद आहेत, सजातीय भेद आहेत, विजातीय भेद आहेत, असा एक विषय आपण पाहिला. पण तो जीवाच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी तो भेद अजिबात नाही. तिसरा भाग आपण पाहिला होता की ब्रह्म हे नित्य आहे, त्याच्यात कधी खंड पडत नाही. ते आधी पण होतच, आत्ता पण आहेच, आणि नंतर सुद्धा ते कायम राहणार आहे, नित्य आहे ते, म्हणून ते सत्य आहे. आता जी चर्चा करायची उर्वरित वेळेत, त्याचा अर्थ असा की जगाला मिथ्या म्हटलं. आता तर मगाशी एक व्याख्या सांगितली की ब्रह्म सत्य आहे हे आघातानं सांगितलंय, ठणकावून सांगितलं. याचाच अर्थ ते जग जे आहे ते मिथ्या आहे, हा निघालेला अर्थ आहे. पण आम्हाला पटत नाही. किंबहुना जग मिथ्या आहे याबाबत काही तथाकथित पुरोगामी किंवा तथाकथित अद्वैत मताला न मानणारी माणसं चर्चा करताना म्हणतात, असं कसं होईल, दुपारी भूक लागतेच ना, जगाला खोटं म्हणता. आता हा मोबाईल आहे, हा मोबाईल जर हातात धरला, याला लांबी, रुंदी, उंची काहीतरी आहे ना. एखादी वस्तू आपण एखाद्या वेळेला पाहतो, लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. कुठल्याही वस्तूचं आपण परिमाण त्याच्या पद्धतीनं तपासून पाहतो. मग जर वस्तू जर आम्हाला दिसते डोळ्याने आणि खोटं म्हणायचं, हे काहीतरी सांगतायत तुम्ही, जग मिथ्या कसं असेल. लक्षात घेऊया की या अर्थानं जग मिथ्या आहे असं नाही म्हणायचं आहे त्यांना. दिसणारं जग, नीट ऐका, दिसणारं जग, ज्या जगात आपण जगतोय ते जग खोटं कसं असेल, त्या जाणीवा खोट्या कशा असतील. भूक लागल्यानंतर भूक लागली, ते जग खोटं आहे त्या अर्थाने काही तथाकथित बुद्धिवादी लोक या पद्धतीचा एक आक्षेप घेतात या विधानावरती किंवा या मतावरती. असं कसं म्हणता, जग खोटं म्हणता. जग खोटं म्हणजे त्याचा मतितार्थ आचार्यांना असा अपेक्षित आहे किंवा ऋषीमुनींना, वेदाला, उपनिषदाला, शास्त्रांना, संत साहित्याला असा अपेक्षित आहे, वेदांत शास्त्राला असा अपेक्षित आहे की जग मिथ्या म्हणजे जगाचं जे खोटेपणा आहे तो कसा आहे. तर मिथ्या या बाबतीत जे जे गैरसमज आहेत, तर आपल्याला कुठलीही वस्तू पाहताना आपण पाहतो, पण एक छोटी गोष्ट सांगतो, त्याच्यासाठी 7 कारणं आहेत. जग मिथ्या कसं आहे यासाठी 7 कारणं आहेत. काही जणांनी कालपर्यंत मला विचारलं होतं, मी दररोज सांगतोय, शेअर करायला काही हरकत नाही, तुम्ही अगदी बिनधास्त, कोणी विचारायची आवश्यकता नाही, कारण हे माझं काही नाही आहे. जे जे काही वाचलंय, ऐकलंय, अभ्यासतोय, अभ्यासणार आहे इथून पुढे, तेच सांगतोय. त्यामुळे माझं काही नाही, अगदी बिनधास्त शेअर केलं तुमच्या वॉलला तरी काही हरकत नाही. अगदी अवश्य, कोणी विचारायची आवश्यकता नाही की शेअर करू का, चालेल का, अगदी अवश्य शेअर करा. तर उद्या यूट्यूबवरती ते टाकलं जाईल, तर यूट्यूबची लिंक शेअर केली तरी सुद्धा चालणार आहे, काहीही हरकत नाही. पुढे जाऊया. जग मिथ्या आहे याचा अर्थ 7 दृष्टीनं सिद्ध होतं. कसं, तर आज एक महत्त्वाचा आचार्यांच्याच शतश्लोकीतला एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगणार आहे. जग मिथ्या कसं आहे बघा. आपला विषय काय चालला आहे, ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे, असा आपला आत्ताचा विषय चालला आहे. आता जग मिथ्या कसं आहे, तर अनुभूतीला येणारं जे जग आहे ते खरं आहे. नीट ऐका, शब्दन शब्द इकडे तिकडे कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे न करता कॉन्सन्ट्रेट जर इकडेच केलं तर आपल्या लक्षात येईल. माझ्या शब्दांकडे जर आपण गेलं तर लक्षात येईल. जे जे गुरुकृपेनं कळलं आहे, थोडंफार, सगळं कळलं आहे असं माझं म्हणणं नाही, पण तेवढं आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो, जितकं काही माझ्यापर्यंत, माझ्या बुद्धीला आकलन झालंय तितकं. जग, त्या जगाची येणारी अनुभूती ही खरी आहे,
पण आपण जे जग सुखदुःखाचं जे जे द्वंद्वात्मक जग अनुभवतो ते जग मात्र खोटं आहे. आता तुम्ही मला बुवा सारखं तेच तेच काय सांगता हो, जग खोटं आहे म्हणता, एकीकडं अनुभूती खरी येते म्हणता. नेमकं काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? असं काही काही जण म्हणतील, काही जणांच्या मनात सुद्धा हे असं चालू असेल, काय काय चाललंय काय, हे जग खोटं म्हणतात, अनुभूती खरी येते म्हणतात, काय नेमकं चाललंय काय? मी तुमचा या प्रश्नाचं उत्तर सोडवतो. शंकराचार्य स्वामी महाराज, श्रीमद आद्य शंकराचार्य, त्यांनी शतश्लोकी नावाचा एक ग्रंथ लिहिला. आपल्याला वाटतं 21व्या शतकामध्ये आपण काय ते बोल्ड आणि आपण काय ते मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू शकतो, पण श्रीमद शंकराचार्य स्वामींनी शतश्लोकीच्या एका श्लोकात 2500 वर्षापूर्वी दृष्टांत म्हणून काय दिलाय तुम्हाला सांगतो. मर्यादा पडतील थोडी बोलायला, पण असा चपकल दृष्टांत दिलाय म्हणून सांगू. अशा पद्धतीनं ज्याला म्हणतात कोल्हापुरी भाषा, असं हाणलंय जोरात की समोरच्याला अगदी पार आरपार कळलंच पाहिजे तो मुद्दा. 2500 वर्षापूर्वी, आत्ता नव्हे, 2500 वर्षापूर्वी. म्हणजे त्यांच्या ठिकाणी किती बोल्डपणा असेल. हे असे विषय उघडपणे सांगणं. मोकळे असतात संत सत्पुरुष, अवतारी पुरुष, पटकन सांगून टाकतात. आपलं चुकतं कुठे, आपण त्या गोष्टीत किंवा त्या सांगितलेल्या दृष्टांतात अडकतो. तो दृष्टांतातला जो सिद्धांत असतो तो आपण घेत नाही. तुम्हाला मी जास्ती वेळ घालवत नाही, महत्त्वाचा श्लोक सांगतो. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य या दृष्टीने सांगतात. मी आत्ताचा जो श्लोक सांगतोय तो कशाला धरून सांगतोय, जग, त्या जगाची येणारी अनुभूती जी आहे, म्हणजे पुन्हा सांगतो, अनुभूतीला येणारं जग हे आपल्याला खरं आहे असं वाटतं, पण ते खरं नसतं. हा विषय चाललाय, हे कन्फ्युजन आहे. याच्यावरती आचार्य सांगतायत. फार सुंदर बहारीचा श्लोक आहे. काय भाषा आहे आद्य शंकराचार्यांची. शंकराचार्यांची प्रकरण ग्रंथ जितकी जबरदस्त आहेत, तेवढेच त्यांची स्तोत्र, त्यांचे श्लोकात्मक असे आलेली जी काही काव्यरचना आहे, अफाट आहे, अफाट आहे. काय सुंदर म्हणतात आचार्य पहा. ते म्हणतात, स्वाप्न स्त्री संग सौख्यादपि वृषमसतो याचरे तच्युती स्यात् सादृश्या तद्वदे तत्स्फुरति जगदसत्कारणं सत्यकल्पं स्वप्ने सत्यः पुमान् स्याद्युवतिरिह मृषैवानयो संयुतिश्च प्रातः शुक्रे यतः कल्पनामूलमेतत्. तुम्हाला बुवा आधीच जड. त्यात आता हा एक श्लोक काय सांगितला, फार मजेदार श्लोक आहे. ते म्हणाले, काय दृष्टांत दिलाय पहा. सांगा जग खोटं कसं आहे, हा या श्लोकाच्या आधाराने सांगा जगाला हे जग कसं खोटं आहे. ते जे दत्तभक्त आहेत, जे गुरुभक्त आहेत, त्यांनी तत्वाचा अभ्यास हा केलाच पाहिजे. दत्त हे ज्ञान देणारं दैवत आहे. म्हणून दत्तभक्त हा भाविक जितका असला पाहिजे तितका तो शब्दज्ञानानं सुद्धा युक्त असला पाहिजे. काय सुंदर आचार्यांनी श्लोक दिलाय, काय सुंदर दृष्टांत आहे. ते म्हणतात, स्वाप्न स्त्री संग सौख्यादपि वृषमसतो याच रेतच्युती स्यात् सा दृश्या तद्वदेत स्फुरति जगदसत्कारणं सत्यकल्पम. अजूनही नाही कळलं, सांगतो, दृष्टांत सांगतो. ते म्हणाले, वयात आलेला मुलगा, आता नीट कान देऊ नाही का, वयात आलेला मुलगा, 18, 20, 22, 25 वर्षाचा मुलगा, काय सांगतायत पहा आचार्य. स्वाप्न स्त्री संग सौख्यादपि वृषमसतो. काय दृष्टांत देतात. तरुण असलेला मुलगा, त्याला म्हणाले स्वप्न पडलं. त्याला स्वप्न पडलं आणि त्यानं काय केलं, स्वाप्न स्त्री संग सौख्यादपि वृषमसतो याच रेतच्युती स्यात् सादृश्या तद्वदेत स्फुरति जगदसत्कारणं सत्यकल्पम. स्वाप्ने सत्यः पुमान् स्याद्युवतिरिह मृषैवानयो संयुतिश्च प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिरिति यतः कल्पनामूलमेतत्. आचार्यांच्या चरणी किती वेळा हे डोकं ठेवावं तेवढं कमीच आहे हो आपण.
ते म्हणाले तरुण वयातल्या पोराला अनेक अनेक पाहिलेल्या वयाचा तो दोष असतो. तरुण वयातल्या स्त्रिया, पुरुष, मुली, एक तारुण्यावस्था जी असते, जसे जसे हार्मोन्स बदलतात तसे तसे त्याला कळतं. आचार्य सांगतायत की त्याला कळतं की मी पुरुष आहे, त्याच्यातलं पुरुषत्व त्याला कळतं. स्त्रीला कळतं मी स्त्री आहे. आणि मग त्या स्थितीमध्ये तो झोपलेला आहे आणि तो मुलगा तरुण अवस्थेतला तो झोपला आहे आणि त्याला एक स्त्री कल्पनेत, स्वप्नात आवडली आहे. त्यांचं बोलणं चालणं झालं आणि स्वाप्न स्त्री संग सौख्यादपि, स्वप्नामध्ये त्यांची ओळख झाल्याच्या नंतर त्यांचा संग घडला. मर्यादा पडते बोलायला, पण आपण अतिशय सगळे समजूतदार आहात, आपण सगळे ज्ञानवंत आहात, आपण प्रज्ञावंत आहात हे गृहीत धरून आपण त्यातला मुद्दा नेमका घ्याल. किती बोल्ड दृष्टांत सांगतायत. ते म्हणतात स्वप्नामध्ये तरुणावस्थेतला पोरगा स्त्री संग करू लागला. अगदी जरा सुटसुटीत मराठीत सांगायचं तर स्त्री संग त्यानं केला आणि तो त्या स्त्री संघानं लुब्ध झाला, स्त्री संघामध्ये अतिशय हरकून गेला. त्याला स्वप्नावस्थेत स्त्री संघ त्याच्याकडनं घडला. स्वाप्न स्त्री संघ सौख्य, स्त्रीच्या संघाचं सौख्य तो अनुभवलं त्यानं. कशात? स्वप्नात. आचार्य लिहितात 2500 वर्षापूर्वी, श्रीमद आद्य शंकराचार्य. स्वप्नात 2500 वर्षापूर्वी आचार्य लिहितात ते. स्वप्नात तो स्त्री संघाचं सुख अनुभवत होता तरुण पोरगा. स्वाप्न स्त्री संग सौख्याद अपि भृशमसतो याच रेतच्युती स्यात् सा दृश्या तद्वदेतत् स्फुरति जगदसत्कारणम सत्यकल्पम. ते जेव्हा तो अनुभवत होता स्त्री संग आणि स्त्री संघाचं ते सुख, तेव्हा त्याला ते खरं वाटत होतं. गंमत बघा, दृष्टांत काय देत आहेत. तेव्हा त्याला ते खरं वाटत होतं. पण म्हणाले काय झालं? स्वप्ने सत्य पुमांस्यात द्युवतिरिह मृषैवानयोः संयुतिश्च. जोपर्यंत तो स्वप्नात त्या स्त्रीच्या बरोबर संग करत होता त्याला तो आनंद वाटत होता, त्याला ते फार छान वाटत होतं. हे सगळं होतं, त्यांचा समागम त्या ठिकाणी झाला. पण हे सगळं स्वप्नात होतं. पण प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिरीती, प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिरीती यतः कल्पना मूलमेतत्. जसा तो झोपेतनं उठला, उठता क्षणी त्याला कळलं की मी जो स्वाप्न संग केला, स्त्री संग केला, ते खोटं होतं. नीट आहे का? काय बहारीचं वर्णन आहे हे. आचार्यांसारखेच दृष्टांत देऊ शकतात आम्हाला, तुमच्या माझ्यासारख्या आपल्यासारख्या अज्ञ जीवांना ज्ञान देण्यासाठी आचार्यांसारखेच असं काहीतरी लिहून जाऊ शकतात. शतश्लोकी एकदा काढून बघा. अफलातून आहे, अफाट आहे. ते म्हणतात झालं स्वप्न संपलं, पण प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिरीती यतः कल्पना मूलमेतत्. जाओ, संपला विषय. ते म्हणाले सकाळ झाली, सूर्योदय झाला, हा झोपेतनं उठला तरुण, आणि मग त्याला कळलं की मी जो स्त्री संग केला, ज्या स्त्री संघाचं सुख मी अनुभवलं, ते खोटं होतं. पण ते स्वप्न पडलं त्यावेळेला तो खूप आनंदात होता की मी एका स्त्रीचा संग केला, मला स्त्री सहवास लाभला. पण पहाट जशी झाली, तो जसा पहाटपेक्षा सुद्धा सकाळी झोपेतनं उठता क्षणी ती स्वप्नावस्था संपली आणि जागृत स्थिती जेव्हा त्याला आली तेव्हा त्याला वस्तुस्थितीचं भान झालं की मी जो स्त्री संग अनुभवला तो खरा नव्हता, तो खोटा होता. पण आता पुढची बहार आहे का, क्लायमॅक्स पॉइंट आहे का. त्याला स्वप्न दोष असं म्हणतात. काय लिहितात हो शंकराचार्य. ते म्हणाले प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिरीती यतः कल्पना मूलमेतत्. परंतु म्हणाले काय बोलायला मर्यादा आहे. त्याचा जो वस्त्र जी होती ती वस्त्र मात्र मलिन झाली होती स्वप्न दोषानं.
स्वप्न दोषानं ती वस्त्र मलिन झाली होती. मग प्रत्यक्ष संग केला होता का? प्रत्यक्ष संग केलेला नव्हता, पण वस्त्र तर मलिन झाली ना. पहाटे त्यानं पाहिलं, प्रातः शुक्रेण वस्त्रोपहती रीतियत कल्पनामूलमेतत. काय सुंदर दृष्टांत. आता ह्या दृष्टांतात अडकू नका. आता हा डोक्यातनं विषय काढून टाका. आत्ता जी गोष्ट सांगितली ती काढून टाका. आता सिद्धांतावरती येऊया. सिद्धांत काय घ्यायचा आहे? सिद्धांत हा घ्यायचा आहे की स्वप्नात झालेला स्त्री संग हा सुखदायक होता, प्रेरणादायी होता, त्याला आनंद देणारा होता, सगळं काही छान होतं, अभूतपूर्व होता, त्याच्यासाठी खूप आनंदाचा होता, कबूल. पण पहाट झाल्यानंतर, सकाळ झाल्यानंतर त्या स्वप्नावस्थेतून तो जेव्हा जागृत अवस्थेमध्ये आला, त्या जागृत स्थितीत आल्यानंतर त्याला कळलं की स्वप्नातला संघ हा खोटा होता. पण अनुभवाला आलेलं जे होतं, प्रातः शुक्रेण वस्त्रोपहती रीतियत कल्पनामूलमेतत, पण वस्त्र मात्र मलिन झालं होतं. याचाच अर्थ असा की अनुभव जो आला, अनुभूतीला जे आलं ते खरं होतं, पण जे अनुभवलं होतं ते खोटं होतं. आपल्या लक्षात आलं असेल. याच्यावर हे झालं बोलणं की नंतर निवांत विचार करा, मला काय नेमकं आचार्यांना काय सांगायचंय, श्रीमद आद्य शंकराचार्यांना काय सांगायचंय ते आपल्या लक्षात आलं असेल की अनुभूतीला येणारं जग हे खरं आहे, पण जे अनुभवतोय ते जग मात्र खरं नव्हे. म्हणजे त्यानं स्वप्नात ते अनुभवलं ते सुख होतं, ते तितक्या काळापुरतं होतं, पण ते खोटं होतं, मिथ्या होतं. पण अनुभूतीला आलेलं मात्र ते खरं आहे. तसं आपण ज्या जगात जगतो ते जग भूक लागल्यानंतर भूक लागते, खरं आहे की ते, त्याबद्दल काही वाद नाही आहे. तहान लागल्यानंतर तहान लागली तर पाणी पितो, झोप आल्यानंतर झोपतो, देहस्थिती सगळी अनुभवतो, ते खरं आहे. अनुभूतीला येणारं जग खरं आहे, पण जे जग आहे ते खरं नाही. जसं ते स्वप्नातलं खोटं होतं, तसं जे आपण जगतोय, माझा बबड्या, माझा बाब्या, माझे बाबा, माझी आई, माझं अमकं, माझा मुलगा, माझं घर, असं करत करत जे 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 काही बोलतो, जे काही करतो, ते अनुभूतीला आहे ते खरं आहे. ते वस्तुस्थिती व्यवहार राहटीला जे जग राहटीला आहे ते खरं आहे, पण ते खरं नाही. जसं ते खरं नव्हतं, स्त्री संघ हा जसा खरा नव्हता, तो स्वप्न स्त्री संघ सौख्या, ते जसं स्वप्नातला स्त्री संघ खोटा होता, पण अनुभूतीला आलेला मात्र वस्त्र मात्र मलिन झाली होती, ही आलेली अनुभूती खरी होती, पण स्त्री संघ मात्र झालेला स्वप्नातला होता, पण अनुभूती मात्र आली होती. तसं ज्या जगात आम्ही तुम्ही जगतो त्या जगाचा येणारा अनुभव मात्र खरा आहे, जो भासतोय तो खरा आहे, पण जे मूळ जग म्हणून आहे ते मात्र खोटं आहे, लटिका आहे, कल्पना मूल मेतत. कल्पना आहे ती फक्त, जग ही मिथ्या आहे ते. आता ते मिथ्या कसं आहे याची 7 कारणं महत्वाची वेदांतशास्त्र सांगतं. काय बहारीचं वर्णन आहे. अशी चर्चा केली, अशी चर्चा चिंतन करू लागलो, अशा पद्धतीचं काही ऐकलं, अशा पद्धतीचं काही श्रवण घडलं की त्याचा एक आनंद वेगळा मिळतो. उथळ उथळ ऐकण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी मुळातनं जेव्हा आपण वेदांतशास्त्राचं ज्ञान, त्या परिभाषा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, थोडं ज्ञानेश्वरीतले हरिपाठ वाचतो, दासबोधातले ग्रंथ दासबोधादी ग्रंथ वाचायला लागतो, आपल्याला कळतं की आपण नेमके कुठे उभं राहिलोय या जगाच्या या चालू असलेल्या या धावपळीमध्ये. आपण नेमके आहोत कोण आणि नेमके आपण कुठे उभे राहिलोय याचं परिशीलन आपल्याला करता येतं या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर. आता जग 7 पद्धतीने कसं आपल्याला मिथ्या आहे. पहिलं सांगतात ते की बाधित्वात. जग खोटं कशा अर्थाने आहे, तर जगाचा अनुभव आत्ता हा स्वप्नवत, जग हे स्वप्नवत आहे थोडक्यात. आता याला प्रमाण काय, थोडं हलकं वातावरण करूया जड झालं असेल तर. टेंबे स्वामी महाराज सहस्रार्जुनाला सांगताना दत्त महात्म्यात म्हणतात, राजा स्वप्नामध्ये, आता हा दृष्टांत आता हा मगाशी सांगितलेला दृष्टांत आचार्यांचा होता. टेंबे स्वामी काय सांगतात, जग खोटं कसं आहे, बाधित्वात. पहिला दोष आहे त्याच्यात. म्हणजे काय हो, बाधित्वात म्हणजे जगाचा जो अनुभव आहे हा बाधित आहे, पण ब्रह्म हे बाधित नाही आहे. जगाचा येणारा अनुभव हा बाधित आहे. बाधित्वात म्हणजे काय सांगतो, सोप्या भाषेत सांगतो. टेंबे स्वामींचंच वाक्य आहे. टेंबे स्वामी दत्त महात्म्यात सहस्रार्जुनाला सांगतात, सहस्रार्जुना,
तुला जर स्वप्न पडलं म्हणाले, स्वप्नाचाच विषय सांगतात टेंबे स्वामी, तुला जर स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तू आत्ता राजा आहेसच, तू सार्वभौम राजा आहेस, सप्तद्वीपाचा राजा आहेस. सहस्रार्जुन हा सप्तद्वीपाचा राजा होता दत्तकृपेनं. महाराज म्हणाले तू सप्तद्वीपाचा राजा आहेस खरा, पण तुला जर म्हणाले स्वप्न पडलं आत्ता रात्री आणि तू असं पाहिलंस की एक कोणीतरी राजा येतोय कोणा नगरी कुठल्या तरी नगरीचा, आणि तू रस्त्यावरती बसलेले जे असंख्य भिकारी आहेत त्यातला तू एक भिकारी आहेस, तुझ्या हातात एक कटोरी आहे आणि तू कटोरी हातात घेऊन भीक मागतोयस, भिक्षा मागतोयस, आणि तो राजा तुझ्याकडे पाहत पण नाही आहे. मग जो कोण येईल त्याला तू भीक मागतोयस, असं तू स्वप्न पाहिलंस आणि तू स्वप्नावस्थेतून जागा झालास, तर तू स्वतःला भिकारी म्हणून समजशील की राजा म्हणून समजशील? म्हणजे तू जे मूळचा आहेस ते अनुभव घेशील, का तू म्हणशील की मला रात्री पडलेलं स्वप्न मी भिकारी होतो, स्वप्नी झालो भिकारी? दत्त महात्म्य म्हणतं स्वप्नात तू भिकारी झालास, म्हणून जेव्हा वास्तवात तू येतोस, सत्यात तू जेव्हा येतोस, जागृत स्थितीत जेव्हा येतोस, तेव्हा तू स्वतःला भिकारी समजतोस की राजा? सहस्रार्जुनाने हात जोडून सांगितलं, महाराज मी तर राजा आहे. स्वप्न मला जरी पडलं मी भिकारी असलेलं, तरी मी सत्यात आल्यानंतर, जागृत स्थितीत आल्याच्या नंतर मला कळलं की नाही नाही, ते पडलेलं फक्त स्वप्न होतं, ते स्वप्न होतं. मी खरा राजा आहे, तसाच राजा आहे, सप्तद्वीपाचा राजा. बरोबर. आता याच्या उलट झालं, एखादा अतिशय सामान्य माणूस आहे, म्हणजे तुमच्या माझ्यासारखा अतिशय सामान्य घरातले आपण, आणि आपल्याला जर स्वप्न पडलं की या सप्तद्वीपाचा राजा म्हणाले मीच, माझ्या मागे पुढे कोणीतरी चौरी ढाळतंय, कोणीतरी हातात कोणीतरी असं छत्र धरलंय, कोणीतरी भालदार चोपदार पुढे उभे आहेत, अमुक महाराज की जय, स्वारी येत आहे हो, असं छान तास दीड तास दोन पुरुष स्वतःला महाराजे समजतायत आणि त्यांचं कोणीतरी छत्र चामर ढाळतंय, कोणीतरी जय जयकार करतायत, छान तास दीड तास स्वप्न झालं. आणि सत्यात आला, त्याला कळलं मी कीर्तनकार आहे, मला पिशवी घेऊन या गावातनं त्या गावात जायचं आहे, 7 वाजताची गाडी होती, कोल्हापूरला जायचं आहे. मी असं म्हणतो का हो स्वप्न पडलं आहे मला, रात्रीत सगळे छत्र चामर ढाळत होते, माझ्या पुढे भालदार चोपदार होते, मला पालखीतनं नेलं होतं, मी राजा आहे, असं जर मी म्हणायला लागलो तर मूर्खात नाही का काढणार? वस्तुस्थितीत आल्यानंतर, जागृत स्थिती आल्यानंतर मला मीचं खरं स्वरूप कळलं की मी जे काल पाहिलं होतं रात्रीत ते खरं नव्हे. तो स्वप्नात मी भिकारी झालो, स्वप्नात, सत्यात मी राजाच आहे, हे सहस्रार्जुनाला कळलं. आणि आपल्यासाठी बोलायचं झालं तर आपण सर्वसामान्य माणसं कितीही मोठे, अगदी पंतप्रधान झालो, राष्ट्रपती झालो, सगळ्या जागतिक स्वरूपाचे नेते होत असं आपल्याला कळलं, पण आपण कोण आहोत हे जागृत स्थितीत आल्यावर आपल्याला कळतं. मग आपण त्या स्वप्नरंजनात अडकतो का, स्वप्नरंजन करतो का? नाही. हे जसं कळत नाही तसं संत सत्पुरुष योगी सिद्ध महात्मे यांना कळतं की जग हे कल्पनामूलमेतत्. जग हा एक रंगमंच आहे, जग हे खोटं आहे, मिथ्या आहे, आणि यातले आलेले ऋणानुबंध, संबंध, घर, नातीगोती, जमीन जुमला, मॅन, मनी, मटेरियल, हे सगळं खोटं आहे, स्वप्नवत आहे. आणि ते स्वप्न संपल्यानंतर सत्य काय आहे, जागृत स्थितीत आल्यानंतर कळतं की खरा मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म. मी दत्त स्वरूप असताना खोट्या जगात स्वप्नालाच मी खरं समजतोय, कल्पनेलाच मी कल्पनेतच रमलोय, हे कळतं. म्हणून हे जे जग दिसतं हे बाधित्वात, ते स्वप्नाप्रमाणे आहे, हे लक्षात ठेवूया. पुढचा एक दोष त्याच्यात असा आहे, जग हे खोटं असण्याच्या, बराच बोलता येण्यासारखा विषय, पण किती वेळ बोलणार त्याला पण मर्यादा आहे. त्यामुळं दुसरा एक दोष किंवा दुसरा त्यासाठी येतो तो म्हणजे दृष्टा नष्ट स्वरूपात, स्वरूपत्वात. काय सुंदर सिद्धांत आहेत पहा. दृष्टा नष्ट स्वरूपत्वात, म्हणजे जे जे दृष्ट आहे, जे जे दिसतंय डोळ्याला ते नष्ट होणार आहे. त्याला संस्कृतमध्ये म्हणतात यद दृष्टम तन्नष्टम. जे जे दिसतंय ते नष्ट होणार. ज्या अर्थी मी असं म्हणलं हा फोन आहे म्हटलं की तो केव्हा ना केव्हा तरी जाणार आहे, नष्ट होणार आहे. जो जन्माला जात म्हणून आला, कुठलंही वस्तू, कुठलाही पदार्थ, कुठलंही काहीही जे तयार केलं गेलंय ते नष्ट होणार. जे दिसतंय यद दृष्टम तत्
नष्टम, जे दिसतंय ते नष्ट होणार आहे. आपण आत्ता सगळ्यांना दिसतोय, मी तुम्हा सगळ्यांना दिसतोय, याचा अर्थ मी नष्ट होणार आहे. तुम्ही मला दिसताय याचा अर्थ कुठली तरी योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही सगळे नष्ट होणार आहात, मी पण नष्ट होणार आहे. आपण जे एकमेकांना पाहतोय, जे जे पाहिलं जातं, वस्तू, व्यक्ती, काही जे जे म्हणून या जगात दिसतं, जे उपजे ते नासे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जे म्हणून दिसतं, जे उपजे, जे जे म्हणून उपजलंय ते नासणारच, त्याचा नाश होणारच. यत म्हणजे ते काय म्हणतात, दृष्टा नष्ट स्वरूपत्वात. जे दृष्ट झालं, दिसलं, आपण जन्माला आलो म्हणजे लोकांनी आता पाहिलं याचा अर्थ रिटर्न तिकीट काढलेलं आहे आमचं, नष्ट होणार आहोत आपण. नष्ट होणार नाही या भूमिकेत जगतो तो भाग वेगळा, पण आपण नष्ट होणारे आहोत. कुठलीही गोष्ट, म्हणजे अगदी एखादा मोठा डोंगर जरी आपण म्हणला, अहो एवढा डोंगर कालांतराने उद्ध्वस्त होऊ शकतो, असं काही नाही. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, आत्ता बोलता बोलता पटकन सुचलं म्हणून सांगतो. केदारनाथला 2000 साली पहिल्यांदा मी आयुष्यात सद्गुरू कृपेने 2000 साली पहिल्यांदा बद्रिकाश्रमात पहिल्यांदा गेलो, अगदी पहिल्यांदा. केदारनाथची पण वारी झाली, 4 धाम यात्रा झाली सद्गुरू कृपेने. तेव्हा पहिले तिथे रामबाडा म्हणून एक गाव लागायचं मध्ये, 7 किलोमीटर नंतर खाली लागायचं गौरीकुंड. जे जुने गेले असतील त्यांना लक्षात येईल मी आत्ता काय म्हणतोय ते. जे आत्ता गेले असतील 2-4 वर्षात त्यांना हे अजिबात कळायचं नाही, पण जे 2000 किंवा 2000च्या आधी गेले असतील केदारनाथला, जे आत्ता पाहतायत त्यांना लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. खाली रामबाडा म्हणून लागतं, म्हणजे खाली गौरीकुंड म्हणून लागतं, आणि गौरीकुंडपासून 7 किलोमीटर अंतर गेलं की रामबाडा नावाचं एक ठिकाण लागायचं, रामबाडा. आता रामबाड्याला तिथं ते थांबायचे. घोड्यावरती आपण बसलेलो असलो की एक घोडा खच्चर, त्या घोड्यावरती हा बसलेला दुसरा घोडा, दोघे जण वरती गेले की त्या घोड्याला म्हणे डाळ गुळ खायला घालायचे, का, त्याला एनर्जी यायला पाहिजे. मग तो जो घोडा असायचा तो वरती आणि 7 किलोमीटर घेऊन जायचं आहे बसलेल्या पाठीवरच्या माणसाला, म्हणून तो घोड्याचा मालक त्याला डाळ आणि गुळ खायला घालायचा त्या रामबाड्याला. आणि तिथे जो असलेला ढाबा आहे तिथे हा घोड्यावर बसलेला घोडा पराठा खायचा, म्हणजे तो पुन्हा आणि 7 किलोमीटर पुढे त्याला एनर्जी राहावी म्हणून. म्हणजे दोघंही काहीतरी खाण्यापिण्याचा व्यवहार करायचे. आता तिथे खाणं पिणं व्हायचं, तो एक स्टॉप असायचा. तिथून पुढे 7 किलोमीटर चालून गेल्यानंतर 14 किलोमीटरवरती केदारनाथाचं दर्शन व्हायचं. परत येताना रामबाडा लागायचा, म्हणजे बसलेल्या पांथस्थांना प्रवाशांना कळायचं की आता 7 किलोमीटरचं अंतर खाली शिल्लक राहिलंय, रामबाडा क्रॉस झालं. दृष्ट, मी का सांगतोय हा मुद्दा, कोणी कल्पना तरी केली होती का असं काहीतरी होईल. पण 2013 सालचा फ्लड आला, महापूर आला. महापूर म्हणजे उद्ध्वस्तच झालं, सगळे दगड धोंडे असे वर्ण खाली 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 वर्ण खाली यायला लागले. आणि तुम्हाला खास माहितीसाठी सांगतो, इंटरनेटवर टाकून बघा, रामबाडा नावाचा व्यवहार आता शिल्लक नाही, गेलं. जगाच्या नकाशावरून केदारनाथला जाताना रामबाडा लागायचा, तो संपला, विषयच संपला. आता तिथून उलटा फेरा पडतो. आता ती 23 किलोमीटरची यात्रा झाली, 21 झाली, काही वाद असतील, कोणाचं 21 म्हणतं, कोणी 23 म्हणतं. म्हणजे 14 किलोमीटरची यात्रा जी होती ती 21-22 किलोमीटरची झाली, 23 किलोमीटरची झाली. रामबाडाचा जो भाग होता भूस्खलन झाला आणि तो सगळा गेलं लँडस्लाईडमध्ये. मी हे आत्ता का सांगितलं, यद दृष्टम तत् नष्टम, दृष्टा नष्ट स्वरूपत्वा. वेदांतशास्त्र सांगतं जग हे मिथ्या का आहे, ते ज्या अर्थी आहे या संकल्पनेत म्हणतो त्या अर्थी त्याचा नाश म्हणाले होणार आहे. या अर्थाने जग मिथ्या आहे, खोटं आहे. ते ज्या अर्थी आहे त्या अर्थी ते नष्ट होणार आहे. दृष्टा नष्ट स्वरूपत्वा. तिसरं सांगितलं त्यांनी परिच्छिन्नत्वात, म्हणजे ब्रह्म हे सर्वत्र व्याप्त आहे, पण त्याला काल कार्य कारण संबंध भौतिक जगाला अवलंबून आहे. म्हणजे आपण म्हणालो आमचा अमित, आमचा रमेश, आमचा सुरेश अमेरिकेत आहे, म्हणजे तो कोणीतरी अमित म्हणून आहे, तो कोणीतरी रमेश म्हणून आहे, तो अमेरिकेत आहे, म्हणजे तो कुठल्या तरी देशाकालात आहे. म्हणजे तो आत्ता दाखवा पुण्यात कुठे आहे, आत्ता दाखवा मुंबईत तो अमित कुठे आहे, आत्ता दाखवा तो रमेश कुठे आहे, ते म्हणजे तो इथे नसतो, तो अमेरिकेत आहे. म्हणजे जीवात्म्याला जे जग आहे, दृश्य जग आहे, त्याला
देशकालाची मर्यादा असते अशा अर्थानं ते मिथ्या आहे, पण ब्रह्माला त्याची आवश्यकता नाही. ते इथे सुद्धा आत्ता या क्षणी आहे, तिथे सुद्धा आहे. अत्र तत्र यत्र सर्वत्र. तो स्वामी समर्थांचा पिक्चर होता ना, त्यात ते स्वामी म्हणाले भुयार एकत्र. जरा गंमत म्हणून सांगितलं, जरा भार हलका व्हावा, विनोदाचा भाग एवढ्यासाठीच की अत्र तत्र यत्र सर्वत्र भुयार एकत्र असं ते स्वामी म्हणतात ना त्या पिक्चरमध्ये, देऊळबंदमध्ये, की मी सर्वत्र आहे. मी इथे पण आहे, मी तिथे पण आहे, मी अमेरिकेत पण आहे, मी सर्वत्र आहे. असोनी सर्वत्र गुरुप्रसाद, मी सर्वत्र आहे. मी असा एका विशिष्ट देश कालाची मर्यादा ब्रह्माला नाही, जगाला आहे. म्हणजे आपण काल कार्य कारणभाव भौतिक जगातल्या जगणाऱ्या लोकांना आपल्याला आहेत, ब्रह्म त्याच्या पलीकडे आहे. या अर्थाने ते मिथ्या आहे. कितीतरी बोलता येण्यासारखा विषय आहे की थोडं आणखीन पुढे जाऊन बोलायचं झालं तर जग जे आहे ते नामरूपत्वात चौथा दोष सांगितला. म्हणजे आत्ता आपण काय काय पाहिलं? बाधित्वात हा पहिला एक दोष, स्वप्नाचा दृष्टांत सांगितला. बाधित्वात या अर्थाने जग खोटं आहे. दुसरं सांगितलं दृष्टानष्ट स्वरूपत्वात, जे जे दिसतं ते नष्ट होतं, या अर्थाने दृष्टानष्ट स्वरूपत्वात हा दुसरा सिद्धांताने जग खोटं कसं आहे ते पाहिलं. तिसरं सांगितलं परिच्छिन्नत्वात, म्हणजे आपल्याला देशकाल संकीर्त्याची मर्यादा आहे, ब्रह्माला त्याची आवश्यकता अजिबात नाही, ते सर्वत्र व्याप्त आहे, सर्वत्र व्याप्त आहे. तिसरी गोष्ट सांगितली परिच्छिन्नत्वात, दुसरी सांगितली दृष्टानष्ट स्वरूपत्वात, तिसरी सांगितली परिच्छिन्नत्वात, चौथी सांगितली आता नामरूपत्वात. या दृष्टीनं जग खोटं आहे. आता नामरूपत्वात म्हणजे काय? तर 10:45 झाले, 9:35 सुरू केलं होतं, म्हणजे 1 तास 10 मिनटं झालेली आहेत अंदाजे. थांबूया, 5 मिनिटात थांबूया. शेवटचे 2 मुद्दे सांगतो 7पैकी आणि मग थांबूया. नामरूपत्वात, नामरूपत्वात म्हणजे काय? काय सुंदर व्याख्या आहे. ज्या ज्या गोष्टीला नाम आहे आणि ज्या ज्या गोष्टीला रूप आहे त्याचा नाश होणार आहे, त्याचा नाश होणार आहे. जग खोटं कसं आहे? आपण फक्त काय करतोय, ज्या ज्या गोष्टीला रूप आहे, ज्या ज्या गोष्टीला नाम आहे तिथे अडकून पडलोय. त्याच्यामध्ये काय आहे सत्य स्वरूपानं ते पाहत नाही. आपण जगाला खरं समजतोय, पण जग हे खोटं आहे, भ्रमित करणार आहे, नामरूपानं युक्त आहे, पण त्याच्यामध्ये जे दडलेलं ब्रह्म आहे ते मात्र सत्य आहे. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. फार मजेदार, सुटसुटीत, सोपं, सरळ, साधं उदाहरण सांगतो. सोन्याच्या वस्तू माता भगिनी घालतात. आता सध्या नाही, लॉकडाऊन चालला आहे, पण जरा लॉकडाऊन संपू दे, मग बघा लग्न समारंभ, अन्य कार्यक्रम, पाटल्या, बांगड्या, गळ्यात काही कंठी, तोडे, वेगवेगळे दागिने घालतात. आपण आत्ता सोन्याचं उदाहरण घेऊ. हातामध्ये पाटल्या घातल्या, बोटांमध्ये अंगठ्या घातल्या, काही चेन घातली, विशिष्ट पद्धतीचे काय काय ते दागिने असतात, गुलाबहार घातला, अमकं घातलं. पुरुषांच्या वाट्याला हे काही नाही हो. पुरुषांनी फक्त घातली तर भीक म्हणून त्यांना घातली म्हणून ती भिकबाळी घालतात म्हणे, म्हणून त्याला भिकबाळी म्हणतात. पण बायकांना इतके दागिने अवेलेबल आहेत की बसत नसले तरी एकावर एक घालतील, पण घालायला हरकत नाही म्हणाले. बायकांना दागिने घालायला पुष्कळ परवानगी आहे. दागिनेचे आकार वेगळे आहेत. माझा मुद्दा लक्षात घ्या. नामरूपत्वात असा विषय सांगितला आहे. चौथा मुद्दा, नाम आणि रूप ज्याला आलं. आता ही अंगठी अशी जर हातातनं काढली तर आपण अंगठी हातात धरून असं म्हणतो का काय सुंदर हार आहे हो हा, काय सुंदर हार आहे असं म्हणतो का? आणि हार हातात घेऊन म्हणतो का ही अंगठी किती छान आहे हो असं म्हणतो का? नाही म्हणत. आपल्याला लगेच लक्षात येतं की ही अंगठी आहे, ही बोटात घालायची वस्तू आहे, आणि तो हार आहे तो गळ्यात घालायचा आहे. याचा अर्थ असा की हार म्हणजे काय आपल्याला ही संकल्पना माहिती आहे, अंगठी म्हणजे काय ही संकल्पना माहिती आहे. म्हणजे ज्या वस्तूला नाम आलं, ज्या वस्तूला रूप आलं त्याला एक नाम पण आहे. अंगठी असं एक नाम आलं. मग अंगठी म्हणजे काय म्हटल्यानंतर हार आणत नाही, अंगठीच हातात धरतो किंवा हातात घेतो, बुद्धी ठिकाण्यावर असेल तर आपण त्याला नाम आलं आणि मग त्याला रूप पाहिलं. त्याचं ज्या पद्धतीने आपण पाहिलं की रूप पाहिलं आणि त्याचं नाम पाहिलं, नामरूपत्वात. तर वेगवेगळे दागिन्यांचे प्रकार आपण पाहिले. एकच स्त्री आहे, ती वेगवेगळे दागिने घालते, अंगठी आहे, पाटल्या आहेत, बांगड्या आहेत, गळ्यातले काय अन्य काही आहे, चेन आहे.
त्या त्या वस्तूला ते ते रूप आहे, त्या रूपाप्रमाणे नाम आहे, नाम आहे रूप आहे. ब्रह्माला तसं नाही आहे. ब्रह्म हे नामरूपाच्या पलीकडचं आहे, परब्रह्म तत्व आहे. पण जग जे आहे त्या जग आणि जगातल्या प्रत्येक वस्तूला नाम आणि रूप आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, वेदांतशास्त्र सांगतं, आपण जरी सुद्धा वेगवेगळे आकार मान्य केले तरी त्यातलं जे सोनं नावाचा विषय आहे, अंगठीत सुद्धा सोनंच आहे, हारामध्ये सुद्धा सोनंच आहे, सोन्यानं भरून उरलेलं आहे सगळं. आकारात वेगवेगळेपणा असेल, आकार दिसतोय त्या अर्थी तो नष्ट होईल, पण सोन्याचा सोनेपणा जाईल का? आपण आकार नष्ट केला. अंगठी होती, गोठवली, काही काम होतं, पाहिजे होतं, आपण अंगठी नष्ट केली. अंगठीचं स्वरूप ते सगळे 4-5 दागिने एकत्र केले आणि त्याची एक सोन्याची चीप बनवली, छोटीशी लगड केली, एक छोटीशी चीप बनवली. आता म्हणाले मगाची अंगठी, ती म्हणाले याच्यातच आहे. मग तो गळ्यातला हार, तो याच्यातच आहे. सोन्याचा सोनेपणा तसाच राहिला. आकार जे होतं, आकार जे दिसत होतं आकारलेलं, ते दिसेनासं झालं. आकार दिसेनासा झाला की त्याचं विशिष्ट जे नाव होतं ते नाव घेण्याचं बंद झालं. आता काहीच दिसत नाहीये, फक्त सोन्याचा सोनेपणा दिसतोय. तसं जग जे आहे, त्या जगात जे जे काही नाम आणि रूपानं युक्त आहे ते जरी सगळं नष्ट झालं, त्याचे आकार जरी मोडले गेले, त्याचं रूप भंग झालं, त्याचं नाम जरी गेलं, तरी जगामध्ये फक्त आणि फक्त आणि फक्त ब्रह्म हेच फक्त व्यापून उरलंय. जसं त्या सोन्यात फक्त सोन्याचा सोनेपणा होता. आकार गेला, रूप गेलं, नाम गेलं, पण सोन्याचा सोनेपणा तो वेगळा झाला का? सोनं गेलं असं नाही म्हणत. सोनं आहे, हे काय आहे सोनं? आकार आणि नामरूप गेलं. नामरूपत्वात या दृष्टीने जग हे खोटं. खूप बोलता येईल, मर्यादा वेळेची म्हणून पुढे जाऊया. जडत्वात हे जे जग आहे, त्या जगामध्ये अवकाशानं व्यापून आपण मगाशी बोललो, ज्याला ज्याला अवयव आहे, निरावयव. ब्रह्म कसं आहे? निरावयव. पण आपण सगळे सावयव आहोत. सावयव आहोत याचा अर्थ असा की आपलं जे पण काही अस्तित्व आहे, 5 फूट 3 इंच, 87 किलो वजन, 80 किलो वजन, अमुक, काळा, गोरा, उंच, बहिरा, मुका, ठेंगणा, ठुसका, जे आपलं आयडेंटिटी असेल ती आपण या पोकळीमध्ये, या अवकाशामध्ये स्थिर आहोत. आता ज्या अर्थी आपण एखादी जागा, अवकाशातली पोकळी ती भरून उरलोय, याचा अर्थ जडत्व आपल्या ठिकाणी आहे. जग हे जड आहे आणि ते जडत्व जे आहे ते अवकाश व्यापून उरतं. आणि ज्याला ज्याला अवयव आहेत, जे सावयव आहे, त्याचा नाश नक्की आहे. चैतन्य फक्त शिल्लक राहणार आहे. जडत्वानं जे जे आहे ते सगळं काही जाणार आहे. याच्यावरही एक बोलता येईल, पण आता वेळ घालवत नाही, मला पुढचं सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, जग हे खोटं कशा अर्थाने आहे, तर ते असारत्वात. वेदांतशास्त्र सांगतं, परमार्थशास्त्र सांगतं, जग हे खोटं या दृष्टीने आहे की ते असारत्वात. म्हणजे काय? तर सत्य जे असतं ते सफल असतं, ज्यामुळं दुःख होतं ते मिथ्या. सत्य जे आहे, ब्रह्म जे आहे ते सत्य आहे, ते सफल आहे. ते एकदा प्राप्त झाल्यानंतर आता आणखीन काही मिळवायचं आहे, ही इच्छा, कामना, स्पृहा शिल्लक राहत नाही. तृप्तो भवती, सिद्धो भवती, अमृतो भवती, ते वर्णन केलं ना. पुमान सिद्धो भवती, तृप्तो भवती. आता एक गाठल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जिथे गेल्यानंतर आता परत खाली येताच येत नाही, तेच ठिकाण अर्जुना माझं आहे, हे जे सांगून ठेवलं की जे एकदा गाठल्याच्या नंतर तिथनं खाली उतरंडी नाही. आता एक परब्रह्म स्वरूप जीवात्मा, आता ब्रह्म इथं आहे, साधना करून अद्वैत स्थिती प्राप्त केली की आता त्याला उतरंडी नाही परत खाली, कारण त्यानं गाठलं आपलं जे ठिकाण आहे ते. आणि ते गाठल्याच्या नंतर त्याला आणखीन काहीतरी मिळवायचं आहे अशी कामना शिल्लक राहत नाही. कोणाच्या बाबतीत? ब्रह्माच्या बाबतीत. पण जगाच्या बाबतीत मात्र पंचायत आहे. जग कसं मिथ्या आहे, ते असारत्वात. जग हे असार आहे. कसं आहे असार कसं आहे की सत्य जे आहे ते सफल, म्हणजे आपल्याला सिद्धी देतं, तृप्तता देतं, पण ज्यामुळं आपल्याला दुःखच होतं त्याला मिथ्या असं म्हटलंय. ते जग आहे, ते सतत आपल्याला दुःखदायक देतं. कसं दुःख देतं मी आपल्याला सांगतो. एखादा शिकला,
डबल ग्रॅज्युएट झाला. मग काही जण म्हणाले असं करूया, जरा PhDचा अभ्यास करा. म्हणजे आता PhD हे जगात जगण्यासाठी सर्वोच्च आहे असं याला वाटलं. PhDचा अभ्यास होई पावे तो ते म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही असं वाटत होतं मला. पण PhD प्राप्त झाली आणि घरी बसला. मग तो म्हणाला मी एवढ्या डिग्र्या मिळवल्या, मी एवढा PhD झालो, माझं असं झालं, माझी एवढं केलं. गेलास ना अत्युच्च पातळीवरती, जगरहाटीत सर्वोच्च स्थान मिळालं, पण नोकरी नाही अजून. म्हणजे दुःखाला कारणीभूतच आहे. असं आहे का की ज्यामुळे समाधान झालं? बरं, थोडं दुसरं उदाहरण. नोकरी पण लागली आणि त्याला कळलं की माझ्यापेक्षा आणि 50,000 मिळवणारा वरती आहेच एक बाप वरती. म्हणजे मला लाख मिळत आहेत, पण माझ्या शेजारच्याला कलिगला 1.5 लाख मिळतोय. माझ्यात काय कमतरता आहे? म्हणजे ते ज्ञान घेऊन सुद्धा, ती डिग्री घेऊन सुद्धा, ती नोकरी करून सुद्धा त्याच्या ठिकाणी दुःख नावाचा विषय शिल्लकच आहे. ब्रह्मस्वरूप गाठल्यानंतर तृप्तो भवती, सिद्धो भवती, अमृतो भवती. आता तिथे गेल्यानंतर निराळं काही मिळवायची इच्छा, आशा, आकांक्षा, तृष्णा शिल्लकच राहत नाही. पण इथे मात्र जग हे असारवत आहे, चोथा आहे. किती चगळत राहावं तेवढं, आणखीन आणखीन आणखीन. त्याच्या हे हे तर मिळालं, हे मिळेपर्यंत हे टार्गेट होतं, हे मला अचीव्ह झालं, आता आता आणखीन पुढं, आता आणखीन पुढं. ते दुःखालाच कारणीभूत ठरतं. ते असार आहे, ते सारवत नाही. अशा दृष्टीनं ते खोटं आहे. खोटं याचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल. मिथ्या या अर्थानं, या 7 गोष्टीनं ते जग मिथ्या आहे. 1 बाधित्वात, दुसरं दृष्टानष्टस्वरूपत्वात, तिसरं परिच्छिन्नत्वात, चौथं नामरूपत्वात, 5वं जडत्वात, 6वं विषयत्वात आणि 7वं असारत्वात. ते असार आहे. आता हे असार कसं आहे याविषयीचा शेवटचा फक्त दाखला देतो. संत कशी बहार करतात शब्दातनं तेवढं सांगतो आणि आजच्या दिवशी वाणीला विराम देतो. म्हणजे माझा जगन मिथ्या हा दुसरा सिद्धांत आजच्या दिवशी सांगून पूर्ण होईल. टेंबेस्वामींसारख्या अधिकारी सत्पुरुषांना, महापुरुषांना हे सगळं कळलं तर म्हणून त्यांनी काय केलं की ते असार असलेलं सगळं जग, विश्व, त्या विश्वातल्या सगळ्या जगणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या लोकांच्या भावभावना, ते तुम्हाला मला, आपण हे सतत ऐकतो हो, पण आपण त्याच्यावर या दृष्टीने विचार करत नाही. मी आता तुम्हाला तो पाथ, तो एक मुद्दा देतो. आता त्या करुणा त्रिपदीकडे पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मला आत्तापर्यंतच्या जगन्मिथ्यामध्ये 6वं राहिलं सांगितलं ना, 6वं सांगितलं विषयत्वात. हां, बरं झालं 6वं सांगितलं, करेक्ट. 6वं राहिलं. धन्यवाद धन्यवाद. विषयत्वात जग जे आहे, ती जगातली कुठलीही गोष्ट ही दुसऱ्या गोष्टी, दुसऱ्या विषयावर अवलंबून आहे. विषयत्वात म्हणजे एक पेन घेतला, एखादा पेन आहे समजा, आता हा पेन आहे, हा पेन वापरायचा आहे मला. विषयत्वात पेनाने काय करायचं आहे, लिहायचं आहे मला, कळलं. पण आत रिफिल नसेल तर, किंवा आतली रिफिल मला मिळाली पण हे धरायला काही नसेल तर, म्हणजे एका विषयावर दुसरा विषय अवलंबून आहे. जग हे मिथ्यत्वात म्हणजे विषयत्वात कसं आहे तर ते एकावर एक विषय अवलंबून आहे आणि त्यामुळं काय झालंय, ते परावलंबी आहे. धन्यवाद कांचनताई, धन्यवाद. 6वं सांगायचं राहिलं, धन्यवाद. ते विषयत्वात, विषयत्वात म्हणजे काय तर एकावर एक अवलंबून आहे. जसं आमच्या अभ्यासक्रमात पण सांगितलं की लाकूड आहे म्हणून टेबल आहे. एखादं टेबल ठेवलंय समोर, आपण टेबल पाहतो, पण होईल का, तिथं लाकूड नावाचा एक विषय अवलंबून असायला पाहिजे. म्हणजे ते विषयावर अवलंबून आहे. याचा अर्थ जे परावलंबी आहे त्याला जग म्हणतात. या अर्थाने ते विषयत्वात म्हणजे ते खोटं आहे, मिथ्या आहे. पण ब्रह्म हे कशावरही अवलंबून नाही असा त्याचा मतितार्थ आहे. म्हणून हे 7 विषय त्यातला असारत्वात मी सांगत होतो. टेंबेस्वामी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला मला समजावून सांगतात. करुणा त्रिपदीमध्ये आपण जर वाचलं असेल, करुणा त्रिपदीमध्ये, किंवा आपण जर नित्य म्हणत असाल करुणा त्रिपदी, तर तुम्हाला एकंदरीत या सगळ्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात येईल. टेंबेस्वामी म्हणतात, सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार. आता काय म्हणाले महाराज, तवपदी अर्पू असार संसाराहित हा भार. परिहरिसी करुणा सिंधो तू
दीनानाथ सुबंधो आम्हा अघलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवीयाता शांत हो सह कुटुंब सह परिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अरपू असार. याचा अर्थ आपण वर्षानुवर्ष जरी करुणात्रिपदी म्हणली तरी लक्षात येईल की जे मिथ्या असलेलं जग आहे आणि त्या जगात असलेलं मॅन, मनी, मटेरियल, वस्तू, सहकुटुंब, सहपरिवार आम्ही सगळेच्या सगळे तुमच्या चरणावरती आता अर्पण आहोत. कारण ते जग खोटं आहे. या जगातले सगळ्या वस्तू या मिथ्या या स्वरूपात या पद्धतीनं मिथ्या आहेत. ते सगळं जे असारत्वात जे आहे मिथ्या असलेलं जग ते आम्ही तुमच्या पायावर सोडलंय आता. याचा मतितार्थ फार बहारीचा आहे. मग या व्यावहारिक जगात मी श्रीमंत व्हावं का गरीब व्हावं, मी खूप ज्ञानी असावं का पंडित असावं, माझं लग्न झालेलं असावं का नसावं, मला मूलबाळ असावं का नसावं, मी अमुक असावं का नसावं, हे जे सगळे या अनुषंगाने येणारे जे जे म्हणून विषय असतील ते सगळे तुमच्या पायावर सोडलेत. कारण स्वप्नामध्ये पाहिलेलं जसं खोटं जागृत स्थितीला आल्यानंतर मी कोण आहे हे कळतं, तसं जागृत स्थिती करण्याचं काम संत सत्पुरुष करतात. खरा होई जागा श्रद्धेसहित ते खरं जागं करतात की अरे झोपलायस तू या स्वप्नात आहे, जग खरं मानून तू वागतोयस, ते स्वप्नवत आहे. दत्त महात्म्याच्या आधाराने बोलतोय हे. आणि खरा जागा हो आणि तू खरा मूळचा कोण आहेस तर खरा दत्त स्वरूप आहेस. खरा तू कोण आहेस, खरा तू ब्रह्मस्वरूप आहेस. खरा तू कोण आहेस, खरा तू परब्रह्म स्वरूप आहेस, राम आहेस, तूच कृष्ण आहेस, तूच दत्त आहेस. हे ओळख. तू स्वप्नोपम सुखार्थ अडकलायस आणि म्हणून तू या जगाला खरं मानतोयस. आणि जगाला खरं मानल्या कारणानं सुख दुःखादी उद्वेग चिंता आम्हाला कळतंय. मी अजून असा श्रीमंत का नाही, माझं अजून घर का झालं नाही, माझं असं का झालं, किंवा मी असा का. इक्वल ऑपोजिट दोन्ही संभावना आम्हाला येतात कारण जगाला खरं मानून आम्ही वागतो. त्यामुळे जगावरती कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे ब्रह्म दिसेन असं होतं. गोंदवलेकर महाराज सोप्पं सांगतात, जेव्हा तुम्ही ब्रह्मावर कॉन्सन्ट्रेशन करता म्हणजे परब्रह्मावरती करता, दत्त महाराजांना आपला विषय मानता, तेव्हा या मायेचा पदर आपोआप सुटत जातो आणि ब्रह्मच फक्त दिसायला लागतं. आणि जेव्हा आपलं लक्ष मायेमध्ये असतं, जगामध्ये असतं, तेव्हा आपल्याला ब्रह्म दिसेन असं होतं. टिंबेस्वामी त्याची उकल सोपी करून सांगतात, सह कुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार तवपदी अर्पू असार. संसाराहित हा भार परिहरसी करुणा सिंधू तू दीनानाथ सुबंधो आम्हा अघलेश न बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवियाता शांत हो. इतकंच आजच्या दिवशी ठेवायचं. आपण खूप उशीर झालेला असला तरी सुद्धा अतिशय तळमळीनं प्रेमानं या उपक्रमात सहभागी झालात, आत्ता सामील राहिलात, अनेकांपर्यंत हे पोचवत पण आहात, त्याबद्दल सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. हे सांगताना माझा काहीतरी भाव मी काहीतरी सांगतोय असा नसून एक चर्चा घडावी. जे जे काही अभ्यासलंय, अभ्यासतोय, अभ्यासीन त्याच्याविषयी काही ना काहीतरी चिंतन घडावं आहे या लॉकडाऊनच्या काळात. म्हणून मोकळेपणानं आपल्यापुढे हा विषय ठेवला. जे जे आपल्याला उत्तमात उत्तम वाटलं असेल, जे जे काही चांगलं वाटत असेल आपण लिहिताय, ते सगळं इदन दत्तन्न मम, ते माझं नसून अगदी गोड गोड बोलतात ना तशा अर्थानं बोलत नाहीये, चौकटीत बोलतात तसं बोलत नाहीये, गोड छान वाटावं म्हणून बोलत नाहीये, तर हे खरंच खरंच दत्त महाराजांची कृपा, सद्गुरुनाथांची कृपा, संत सत्पुरुषांच्या सहवासात ऐकलेलं, पाहिलेलं, त्यांचं प्रॅक्टिकल आयुष्य जगताना ते वेदांत प्रॅक्टिकल कसं जगतात ते पाहिलेलं, ते पोटतिडकीने तळमळीनं आपल्यापुढं मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यात माझं खरंच काही नाही. इदन दत्तन्न मम, जे आहे ते दत्तगुरूंची कृपा, वाडीच्या पादुकांची वैभव, त्यांच्या कृपेनं जे काही आकलन या छोट्याशा मेंदूत जितकं काही झालं तेवढं आपल्यापुढं प्रामाणिकपणे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर याचा उपयोग झाला, आपल्या जीवनातल्या सुख दुःख उद्वेग चिंता या फेस करत असताना आपल्याला जर याचं या श्रवणानं काही उपयोग झाला तर त्याची खरी पोचपावती मिळेल. कित्येक जणांनी काल परवामध्ये मला इनबॉक्सला विवेक बुवा गोखले या फेसबुक पेजवरती आणि श्रीपाद शिवल्लभ या पेजवरती आणि मला वैयक्तिक मेसेजवरती नंबर मागितला आहे. मी परवासुद्धा विनंती केली की मी फोनवर बोलू शकत नाही कारण मला मर्यादा आहे. ऑलरेडी 2,500-3,000 लोक कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असल्यामुळे मी 1-to-1 फोनवर
हा पहिला एक का. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्हॉट्सॲपवरती सुद्धा चॅटिंग मी शक्यतो करत नाही, कारण ते एकदा सुरू झालं की ते लांबत जातं, त्यामुळे त्याविषयी काही जास्ती बोलायचं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, की कित्येक जणांनी जर मला पर्सनल विचारायचं आहे, अमकं आहे तमकं आहे, हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना असं वाटत असेल की नरसोबावाडी आणि त्यात काहीतरी मी हे बोलतोय म्हणजे माझा काहीतरी यात स्वार्थ आहे, तर मी आपल्याला अगदी स्वच्छ स्पष्ट आणि या लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वच्छ स्पष्ट करतो, डिक्लेरेशन म्हणतात तसं सांगतो. हे मी कोणीही ज्योतिषी नव्हे, मी कोणी तांत्रिक मांत्रिक जप ज्योतिषी अनुष्ठानं करायला सुचवणारा किंवा अन्य नारायण नागबळी तुम्ही करता का असे एकाने विचारलं. मी हे यातलं काहीही करत नाही, मला ते येत नाही, माझा त्यातला अभ्यास नाही, तो माझा प्रांत नाही. कुठलंही तंत्र मंत्र ज्योतिष, लग्न कसं होईल, मुलं कसं होतील किंवा काय असे एक दोन प्रश्न काय नाही, माझा ह्याच्याशी खरंच बाबांनो काहीही संबंध नाही. मी एक कीर्तनकार आहे आणि वाडीत राहायला मिळतं हे आमचं केवळ भाग्य आहे, मागच्या पूर्वजांच्या पुण्याईनी, वाडवडिलांच्या आशीर्वादाने. ह्याच्या पलीकडे कोणाच्याही प्रश्नाला, वैयक्तिक प्रश्नाला मी उत्तर द्यायला केवळ असमर्थ आहे, केवळ असमर्थ आहे. तो माझा प्रांत नव्हे, तो माझा विभाग पण नव्हे. उलट जे कोणी करतात त्यांचं नाव किंवा ते सुचवायचं काम मी करू शकेन, पण तो माझा प्रांत नाही. मी फक्त एक आहे, नारदीय कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, दत्तकथा करतो. या पलीकडे माझी किंमत काहीही नाही. या संदर्भाने कुठलाही प्रश्न मला विचारू नका की कुठलं अनुष्ठान करावं, मग ते हे करावं का. मी कोणी धर्ममार्तंड नव्हे, मी कोणी विद्वान नव्हे, मी कोणी पंडित नव्हे. जितकं काही आकलन झालं आहे एवढ्याशा मेंदूमध्ये, तेवढं आहे त्या उपरोक्त वेळेत आपल्यापुढे प्रामाणिकपणे प्रांजळपणे मांडायचं. थोडी माझी अभ्यास होतो आहे, तुमचाही अभ्यास त्यानिमित्तानं होतो आहे. या भूमिकेतली ही प्रयोजन आहे या उपक्रमाचं. अन्य यात कुठलंही पांडित्य गाजवण्याचा विषय नाही, यात कुठेही मला काहीतरी कळलं आहे तुम्ही जरा ऐका असं बोलण्याचाही भाव नाही. आपण जर मिळून एकमेकांनी जर चर्चा केली आणि जर काही दत्त महाराजांच्या जवळ अधिकाधिक जाण्याचा प्रयत्न करता आला ज्ञानदृष्टीने, कर्मानी, भक्तीनी, तर ह्याची खरी पूर्णता होईल असं मला वाटतं. काही जणांनी असे काही प्रश्न विचारलेत, बायकांनी गुरुचरित्र वाचलं तर चालेल का, याविषयी तुम्ही सांगा. त्याविषयी मी काहीही बोलू शकत नाही. शेवटी काळ असा आहे, जाहीर उत्तर सांगतो, वाचू नये असं टेंबेस्वामींनी सांगितलं आहे. पण मी फेसबुकवर पूर्वी खूप भरभरून लिहायचो, पण नंतर काही रिॲक्शन असायच्या, तुम्ही पुरोगामी विचाराचे आहात, टेंबेस्वामींनी असं सांगितलं म्हणजे काय, आम्हाला वाचावं असं वाटतं मग काय, वाडीत आम्ही वाचताना पाहिलंय मग काय. मग त्याचं उत्तर इतकंच सांगतो की तुम्ही अवश्य वाचा, तुमच्या मनात आहे ना, मग विचारता कशाला, वाचून टाका. तुम्हाला वाचायचं वाचा. आम्ही टेंबेस्वामींना दत्तस्वरूप मानतो, त्यांनी असं सांगितलं की वाचू नये. कोणी वडीलधाऱ्याने सांगितलेलं ऐकावं, इतकाच भाग त्यातला. त्यांनी जे सांगून दिलंय का म्हणून विचारायचं नाही, ते का म्हणजे त्यांनी सांगितलं याच्यात आमचं काहीतरी हित आहे. मग त्यांनी काय सांगितलं, सप्तशती गुरुचरित्र सार वाचा, दत्त महात्म्य वाचा, ते जे वाचायला सांगितलंय तेवढं आपल्या पुढं नक्की सांगायचं. पण तुम्ही वाचावं का न वाचावं हे कर्मस्वातंत्र्य सगळं तुमच्याकडे आहे. आपण सगळे सो कॉल्ड एज्युकेटेड आहोत, सोफॅस्टिकेटेड आहोत, त्यामुळे आपण आपले निर्णय घ्यायला समर्थ आहोत. त्यामुळे आपण ते काय जे वाटतं ते वाचा, पण त्याचे जे जे काही परिणाम होणार असतील ते झाल्यानंतर मात्र दत्त महाराजांच्यावरती कुठलाही दोषारोप करू नका किंवा त्या परंपरेवरती कुठला दोषारोप करू नका. ज्या अर्थी काहीतरी कारण सांगितलंय करू नका, त्या अर्थी ते अनुभवी आहेत, ते अधिकार पदाचे आहेत, त्या अर्थी त्यांनी त्याचा विचार करून सांगितलंय. एवढं साधं चिंतन जेव्हा दत्तभक्त करतील तेव्हा त्यांच्या मनात अशा शंका कुशंका येणार नाहीत. असे शंकेचं कुशंकेचं जाळं असेल जर आलेलं तर ते दूर करूया. महाराज स्वच्छ आरतीत वर्णन करतात, धरणीवर नर पीडित जाहले भवरोगे सर्व, कामक क्रोधादिक रिपू वरजे व्यापुनी सगर्व, योग याग तप दान नेणती असताही अपूर्व. पण दत्त महाराज त्यालाच भेटतात, त्याच्यावरच कृपा करतात. सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व. जो त्यांचं नाव अतिशय श्रद्धेनं घेतो, जो त्यांना अतिशय मनापासून साथ घालतो, त्यांच्यावर ते लवकर चटकन पटकन कृपा करतात. आपण तेच सूत्र लक्षात ठेवूया आणि खरंच पुढे जाऊया. त्या ज्ञान चर्चा विचर्चा यात पडण्यापेक्षा दत्त महाराजांच्यावर मनापासून प्रेम करायला शिकूया, आपापल्या इष्टदेवतेवर मनापासून प्रेम करायला शिकूया. जाता जाता ही ज्ञानाची दृष्टीसुद्धा शिदोरी बरोबर ठेवूया की तेच सत्य आहेत. दृश्यमान दिसणारं जग हे ज्या जगात जगतोय ते जरी अनुभूतीला खरं येत असलं तरी ते या 7 दृष्टीनं, असारत्वात या पद्धतीनं, बाधित्वात या सगळ्या पद्धतीनं ते मिथ्या आहे. मग जे खरं तत्व आहे तिथं जाण्याचा प्रयत्न आपण आपापल्या उपासनेनं करूया. आता जीव हा ब्रह्म कसा आहे याविषयी उद्या पाहू. आणि मग शमदम हा जो विषय आपला जो मूळचा चालू होता, या 3 पातळीवर आपल्याला शमदम अभ्यासता येईल.
पुढे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, समाधी षटक जी संपत्ती सांगितली साधकाच्या ठिकाणी असावी त्याच्याविषयी उद्याच्या निरूपणात विचार त्याच्यावर यथामती यथाशक्ती करूया. आणखीन एक महत्त्वाची सूचना आजच्या दिवशी करू इच्छितो की 9:30ला सुरू झाल्याच्या नंतर काही जणांनी तक्रार केल्या की तक्रार म्हणजे असं मत व्यक्त केलं की थोडं उशीर होतोय. तर अगदी सुरुवातीला 8:30 वाजता आपण सुरू केलं होतं, हा उपक्रम सुरू केला होता. जेवण खाणं करून 8:30 वाजता आपण 9:30च्या ऐवजी उद्यापासून संध्याकाळी 8:30 वाजता बरोबर, इंटरनेटचा काही प्रॉब्लेम असला तर 5-7 मिनटं इकडे तिकडं पॉईंटला आपण उद्याच्या दिवसापासून सुरुवात करूया. हे आज अगदी जाहीर आपल्यापुढे ठेवतो म्हणजे कन्फ्युजन नको की काय वेळ असेल. उद्यापासून संध्याकाळी म्हणजे रात्री 8:30 वाजता आपण नक्की भेटूया. म्हणजे 8:30 ते 9:15 9:30 पर्यंत झालं की त्याच्या पुढे आणखीन उशीर होणार नाही. आज इतकंच पुढे. खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप प्रेमपूर्वक नमस्कार आपल्या सर्वांच्या चरणी करतो. आणि जे काही बोलताना काही अपसिद्धांत मांडला गेला असेल, काही कमी जास्त झालं असेल, ते माझं अज्ञान म्हणून माझ्या पदरात टाका. पण जे चांगलं वाटलं असेल ते आपल्या हृदयात सद्गुरूंची कृपा म्हणून त्यांचं आहे ते आपल्या हृदयात पक्क ठेवा. खूप खूप शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. उद्या 8:30 वाजता नक्की भेटूया. सगळे आपापल्या घरात सुरक्षित राहा, सांभाळून राहा. हे 10-12 दिवस खूप महत्त्वाचे जपण्याचे आहेत. 3 फेजला आपण आता चाललेलो आहोत असं सगळे सांगतायत. नाही, 9:30 ही वेळ योग्य राहणार नाही. जी 8:30 ठरवली आहे त्या वेळेला सगळ्यांना सोयीचं होईल असं वाटतंय. त्यामुळे 8:30 हीच वेळ उद्यापासून होईल. क्षमा करा, पण 8:30 हीच वेळ योग्य राहील. क्षमा करा. आणि खरं आहे, संकट टळो, हे कोरोनाचं संकट शीघ्रातिशीघ्र टळो आणि सगळे सुखी होत अशी आपण दत्तचरणी प्रार्थना करूया. आणि 8:30 वाजता उद्या नक्की भेटूया. समजा आपल्याला काही वेळ नसेल, 9:30ला 8:30ला उपलब्ध राहता येत नसेल तर आपण ते यूट्यूबला विवेकबुवा गोखलेवरती नक्की बघा. 9:30 8:30ला ज्यांना वेळ नाही असं म्हणतात ते यूट्यूबवरती पाहू शकतात. ते दुसऱ्या दिवशी यूट्यूबवर नक्की बघा. ज्यांना वेळ असेल ते 8:30 वाजता उपस्थित राहा. ज्यांना वेळ नसेल ते 8:30ला ज्यांना वेळ नाही ते यूट्यूबवरती दुसऱ्या दिवशी ते व्हिडिओ पहा. धन्यवाद. एक घोरात कष्टोद्धरणचा पाठ विश्वप्रार्थना म्हणून आणि आज थांबायचं. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. धन्यवाद.